नमस्कार. आपल्याला आत्ताच्या काळचं संस्कृत जरी येत असलं तरी वैदिक संस्कृत आणि त्यातलं ज्ञान, त्यातलं विज्ञान सगळं समजून घेण्यासाठी या टीका आणि भाष्य खूप महत्त्वाची आहेत. तर हे नेमके भाष्यकार कोण होते, त्यांची अगदी थोडक्यात माहिती एका छोट्याशा डॉक्युमेंटरीतनं आपल्याला तुमच्यासमोर इथे सादर केली जाते. ही डॉक्युमेंटरी रुईया महाविद्यालयाच्याच माजी विद्यार्थी शौनक पिंपुटकर यांनी तयार केलेली आहे. ती आपण आधी पाहून घेऊया. वेदो अखिलो धर्ममूलम, अर्थात वेद हेच आपल्या धर्माचे मूलस्थान आहे. ही उक्ती सुप्रसिद्ध आहे. अपौरुषेय असणारे वैदिक साहित्य पिढ्यानपिढ्या प्रवाहित होत राहिले ते मौखिक परंपरेमुळे. मौखिक परंपरेतून हस्तांतरित होत असताना नुसतीच घोकंपट्टी उपयोगाची नाही, तर वैदिक शब्दांचा नेमका अर्थ लक्षात घेऊन मुखोद्गत करणे महत्त्वाचे आहे. या अर्थ निर्णयासाठी वैदिक संहितांवर अनेक भाष्यकारांनी भाष्य रचलेली आहेत. त्यांचे योगदान जाणून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न. वैदिक साहित्यातील ब्राह्मण ग्रंथ हे वेदांवरील पहिले भाष्य ग्रंथ होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, कारण यामध्ये विधींसह अर्थवाद देखील स्पष्ट केला आहे असे आढळते. यानंतर शाकल्याचा पदपाठ, यास्काचार्यांचे निरुक्त, शौनकाची बृहद देवता या ग्रंथांचा वैदिक संहिता समजावून देण्यात मोलाचा वाटा आहे. ऋग्वेद संहितेवर आज एकूण 5 भाष्यकारांची भाष्ये उपलब्ध आहेत. स्कंदस्वामी व उद्गीत हे त्यापैकी 7व्या शतकातील समकालीन भाष्यकार आहेत. मात्र दुर्दैवाने आज दोघांचेही ऋग्वेदावरील संपूर्ण भाष्य उपलब्ध नाही. त्यातील थोडाच अंश आज आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यानंतर मध्ययुगीन कालखंडात व्यंकटमाधव, मुद्गल या भाष्यकारांनी ऋग्वेदावर भाष्य लिहिलेले आढळते. मध्ययुगीन भाष्यकारांपैकी सायणाचार्य हे सर्वात प्रसिद्ध व मान्यताप्राप्त भाष्यकार आहेत. त्यांनी केवळ ऋग्वेदावरच नव्हे तर संपूर्ण वैदिक साहित्यावर भाष्य लिहिलेले आहे. मायण व श्रीमती या मातापित्यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. ते व त्यांचे ज्येष्ठ बंधू माधवाचार्य हे विजयनगर राज्याच्या राजसभेत बुक्क राजाच्या पदरी होते. बुक्क राजाच्या विनंतीवरूनच त्यांनी वेदार्थ प्रकाश या नावाने भाष्याची रचना केली. मात्र या रचनेमध्ये त्यांना इतरही अनेक विद्वानांचे साह्य झाले असावे असा आधुनिक विद्वानांचा कयास आहे. सायणाचार्यांचे भाष्य प्रमाण मानून नंतर अनेक पाश्चात्य भाष्यकारांनी वेदांचे भाषांतर केले आहे. यावरून सायणाचार्यांचे मौलिक योगदान आपल्या लक्षात येऊ शकते. ऋग्वेदाखेरीज इतर वैदिक संहितांवरील भाष्यांमध्ये प्रामुख्याने शुक्ल यजुर्वेदाच्या वाजसनेयी संहितेवरील उव्वट व महिधर यांची भाष्ये प्रसिद्ध आहेत. उव्वट हे 11व्या शतकातील विद्वान होते, तर महिधर हे 17व्या शतकातील विद्वान होते. अथर्व वेदाच्या काही खंडांवरील सायणाचार्यांचे भाष्य आज उपलब्ध आहे. आधुनिक काळात डॉक्टर ह. दा. वेलणकर, डॉक्टर राणा दांडेकर इत्यादी अनेक भारतीय विद्वानांनी वैदिक भाष्य ग्रंथांच्या परंपरेत मोलाचे योगदान दिले आहे. आधुनिक काळात वेदांच्या अभ्यासात महत्त्वपूर्ण योगदान दिले ते पाश्चात्य अभ्यासकांनी. मॅक्स मुलर या जर्मन विद्वानाने सर्वप्रथम ऋग्वेदाची छापील प्रत प्रकाशित केली. वैदिक साहित्य पाश्चात्य जगतात लोकप्रिय करण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली. त्यानंतर H.T. कोलब्रुक, अल्फ्रेड लुडविग, रुडॉल्फ रोथ, H.H. विल्सन, R.T.H. ग्रिफिथ या पाश्चात्य अभ्यासकांनी वैदिक साहित्याची इंग्रजी, जर्मन यासारख्या पाश्चात्य भाषांमध्ये भाषांतरे केली. यामध्ये हेरमान ग्रासमान या जर्मन विद्वानाचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी वॉटर बुक झूम ऋग्वेदा या नावाने ऋग्वेदाचा पहिला संस्कृत जर्मन शब्दकोश तयार केला. त्याचबरोबर ऋग्वेदाचा छंदोबद्ध जर्मन अनुवाद त्यांनी केला, हे विशेष उल्लेखनीय आहे. तसेच हेरमान ओल्डेनबर्ग या विद्वानाने ऋग्वेद तसेच वैदिक साहित्याचा धर्म, यज्ञसंस्था, छंदशास्त्र, आख्यान उत्पत्ती अशा विविध दृष्टिकोनातून अभ्यास केला. तसेच त्यांनी संपूर्ण ऋग्वेदाच्या ऋचांवर 2 खंडात्मक अभ्यासपूर्ण टीपा लिहिल्या. याशिवाय इशेल, गेल्टनर, ल्युडर्स, रनू, यानखोंडा अशा अनेक पाश्चात्य अभ्यासकांनी वेदांचा अर्थ अधिकाधिक निर्दोष स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम केले. त्यांचे योगदान एका छोट्या चित्रफितीमधून मांडणे केवळ अशक्य आहे. मात्र या वेद महोत्सवाच्या निमित्ताने ज्यांनी वेद आधुनिक काळात समजण्यास सुलभ केले
अशा सर्व ज्ञात अज्ञात भाष्यकारांचे निदान नामस्मरण व्हावे यासाठी हा प्रपंच. धन्यवाद. ओंकारो यस्य बीजं क्रमपदजटिलं यस्य छन्दांसि शाखा रुट्पत्रं सामपुष्पं यजुरुचितफलं स्यादथर्वा प्रतिष्ठा यज्ञच्छाया सुशीता द्विजवरमधुपैर्गीयते यस्य नित्यं संध्या षट्तिस्त्रिकालं दुरितभयहरः पातु नो वेदवृक्षः. नमस्कार. रुईया कॉलेजच्या संस्कृत विभाग प्रमुख आणि महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानच्या प्रमुख यांनी वेदशास्त्रोत्तेजक सभेला आणि मला इथे संधी दिली यज्ञीय पात्र प्रदर्शनी घेऊन येण्याची आणि त्यावर बोलण्याची. त्याबद्दल प्रथम मी त्यांना सभेच्या वतीनं आणि व्यक्तिशः धन्यवाद देते. पहिल्यांदा इथे आपणाला दिसत असेल वेदशास्त्रोत्तेजक सभा, त्याबद्दल थोडक्यात माहिती देते. पुढची स्लाईड. वेदशास्त्रोत्तेजक सभा ही न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी स्थापन केलेली संस्था आहे. त्या संस्थेचं उद्दिष्ट आणि कार्य हे सगळं थोडक्यात इथे लिहिलेलं आहे. पण त्यातल्या परीक्षांबद्दल मी थोडक्यात जरा जास्त माहिती देते, कारण सभेची माहिती फारशा लोकांना नाही आहे. सभेच्या परीक्षा या 1875 सालापासून चालू झाल्या. कोरोनाचं वर्ष वगळता आत्तापर्यंत एकही वर्ष न चुकता सभेने या परीक्षा घेतलेल्या आहेत. सभेच्या 3 परीक्षा आहेत: अभिज्ञ, कोविद आणि चूडामणी. अभिज्ञाला 12वी, कोविदला BA आणि चूडामणीला MA अशी समकक्षता आहे. प्राचीन पद्धतीनं अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणारी आणि त्याला भारत शासनाची समकक्षता प्राप्त असलेली ही महाराष्ट्रातली एकमेव संस्था आहे. त्यामुळे सभेच्या परीक्षेमधून जे विद्यार्थी, प्राधान्याने जे वेदाध्ययन करणारे किंवा पौरोहित्य करणारे लोक ज्यांच्याकडे शालेय परीक्षेचं प्रमाणपत्र नसतं, त्यांना सभेच्या परीक्षेनंतर BA MA करता येतं. आत्ता नुकतंच पुराण चूडामणी परीक्षा झालेल्या एका विद्यार्थ्याने शृंगेरीच्या राजीव गांधी संस्कृत विद्यापीठामधून PhD ही पदवी मिळवली. सभेच्या परीक्षांचा दर्जा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. जसं काव्यतीर्थ या परीक्षेला जे महत्त्व आहे तेच सभेच्या चूडामणीला आहे. वानगी दाखल 1-2 उदाहरणं फक्त मी देणार आहे. म्हणजे परीक्षा किती कशा घेतल्या जातात. महामहोपाध्याय वासुदेव शास्त्री अभ्यंकर हे सर्वश्रुत विद्वान होते आणि ते साताऱ्याला राहायचे. त्यांची घरची परिस्थिती फार हालाखीची होती. पण केवळ सभेची परीक्षा दिल्याशिवाय आपली विद्वत्ता सिद्ध होत नाही, म्हणून ते सातारा ते पुणे एवढं अंतर ते चालत आले आणि तत्कालीन कार्यकारी मंडळातल्यांना त्यांनी विनंती केली की मला एकाच वर्षी 3ही परीक्षा देण्याची सवलत द्यावी. कार्यकारी मंडळाने त्यांची सवलत मान्य केली आणि एकाच वर्षी अभिज्ञ, कोविद आणि चूडामणी या 3ही परीक्षा देणारे ते एकमेव असे पदवीधर आहेत. आणि अर्थातच ते उत्तम उत्तीर्ण झाले उत्तम पद्धतीने हे सांगायची गरज नाही. त्यांचेच एक विद्यार्थी पंडित गणेश शास्त्री शेंडे जे वैयाकरणी म्हणून विख्यात होते, ते जेव्हा अभिज्ञ परीक्षेला आले तेव्हा त्यांना 400 रूपं विचारली व्याकरणाची. त्यातलं 396 रूपांची उत्तरं त्यांनी बिनचूक दिली होती. 3 रूपांचं उत्तर त्यांनी संदिग्ध दिलं आणि 1 रूपाचं उत्तर त्यांनी चुकीचं दिलं. तेव्हा परीक्षकांनी त्यांना अनुत्तीर्ण केलं. आत्ताची, हे तुम्ही म्हणाल फार जुन्या काळातलं आहे, पण आत्ताची घटना मी सांगते. 2000च्या आसपासची. एक नारायण घनपाठी, आत्ता ते वाराणसीला असतात आणि त्यांच्या वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्या घराण्यातले वडील मुलगा अशा पद्धतीनं पाहिलं तर ते सलग त्यांच्या घराण्यातले 101वे घनपाठी आहेत. त्यांची जेव्हा जटाघनाची परीक्षा झाली तेव्हा मी समोर स्वतः हे पाहिलेलं आहे की 8 तास त्यांची परीक्षा चालू होती. अशा पद्धतीनं सभेमध्ये परीक्षा घेतल्या जातात. त्यामुळे त्या परीक्षांचा कस म्हणजे तिथे अभ्यास
जर तुमचा उत्तम असेल तरच तिथे तट धरू शकतो. आणि इतरत्र 35 मार्काला उत्तीर्णता आहे, सभेमध्ये 50 मार्काला उत्तीर्णता आहे. त्यामुळे 50 तरी तुम्हाला आलं पाहिजे तरच तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता. अशा या सभेच्या परीक्षा आहेत आणि भारतभरामधून सुमारे 800 विद्यार्थी या परीक्षेला येतात. ध्वनिमुद्रण प्रकल्पाबद्दल थोडंसं सांगते. सभेने ऋग्वेद आणि सामवेदाच्या कौथुम शाखेचं ध्वनिमुद्रण केलं, पण त्याबरोबरच सभेला वेदाच्या 7 शाखांचं ध्वनिमुद्रण मिळालं, ते डेन्मार्क शासनाकडून. तिथल्या एक विदुषी गुणी किर्शायनर त्या भारतात आल्या होत्या आणि वेदमंत्र ऐकल्यानंतर त्या फार प्रभावित झाल्या आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली, या सगळ्या वेदशाखांचं ध्वनिमुद्रण मी स्वतःच्या खर्चाने करेन. आणि त्यांनी त्या वैदिकांच्या घरामध्ये जाऊन त्या वैदिकांच्या स्वरामध्ये त्या वेदाचं ध्वनिमुद्रण केलं. नंतर ते डेन्मार्क शासनाकडे गेलं आणि डेन्मार्क शासनाने सभेचे तत्कालीन अध्यक्ष सभापती कैलासवासी जयंतराव टिळक यांच्या प्रयत्नातून ते सभेला ध्वनिमुद्रण मिळालं. आणि जगामध्ये ते 2च ठिकाणी ध्वनिमुद्रण आहे, एक डेन्मार्कमध्ये आणि भारतामध्ये फक्त वेदसभेत ते ध्वनिमुद्रण आहे. काय आहे, आपण महाराष्ट्रात राहतो, किंबहुना पुण्यात राहणाऱ्या अनेकांना देखील हे माहिती नसतं की सभेमध्ये असा ध्वनिमुद्रणाचा काहीतरी खजिना आहे. आणि त्यात वेदमूर्ती दिमा फडके घनपाठी यांच्या आवाजात जे ऋग्वेदाचं ध्वनिमुद्रण सभेनं केलं त्याचं दृकश्राव्य प्रकल्प आम्ही आत्ता करतोय. त्याला संशोधनाचं सूची जोडलेली आहे, ज्यामुळे ऋग्वेदातलं कोणतंही पद तुम्ही टाईप केलं तर संपूर्ण संहितेत ते पद कुठे कुठे आहे हे स्क्रीनवर दिसतं. त्यातल्या कोणत्याही ऋचेला तुम्ही क्लिक केलं की ती ऋचा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि फडके गुरुजींच्या आवाजात ती ऋचा तुम्ही ऐकू शकाल, असा तो प्रकल्प आहे. आणि सभेचं जे शतकोत्तर सुवर्ण महोत्सव 4 सप्टेंबरला चालू होणारे 150वं वर्ष सभेला लागतं आहे, त्यानिमित्तानं तो प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा विचार आहे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा इथे नमूद करायचा आहे, तो म्हणजे 150 वर्ष जेव्हा आता लागेल, गेली 149 वर्ष सभा हे जे काही कार्य करते, कोणत्याही प्रकारचं शासकीय अनुदान न घेता सभेच्या वतीनं हे सर्व काम केलं जातं. आणि आता आम्ही लवकरच 150व्या वर्षात पदार्पण करणार आहोत. त्यानिमित्ताने ऑफलाईन ऑनलाईन कार्यक्रम होतील. आपणा सर्वांना त्याचं निवेदन पाठवू. आपण अवश्य त्या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. आता आजच्या यज्ञीय पात्रांकडे वळते. पुढे दाखवणार. आता इथे पहा, अग्निहोत्र विहार असं आहे. पहिल्यांदा प्रत्येक पात्राकडे वळण्यापूर्वी थोडं यज्ञाबद्दल मला इथे बोलायचं आहे. आपल्याला माहिती असेल की लगधाने वेदांग ज्योतिषामध्ये असं म्हटलंय की वेदाही यज्ञार्थम अभिप्रवृत्ताः. वेद हे यज्ञासाठीच निर्माण झालेले आहेत. किंवा मीमांसा शास्त्रातही आपण एक वाक्य ऐकतो, यागादिरेव धर्मः. किंवा पुरुष सूक्तातही आपल्याला हा उल्लेख आढळतो, यज्ञेन यज्ञमयजंत देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन. त्यामुळे यज्ञ हेच देवतांना प्रसन्न करून घेण्याचं एक महत्त्वाचं साधन होतं. त्यामुळे यज्ञसंस्था हा वैदिक कर्मकांडाचा किंवा वैदिक धर्माचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे अग्निहोत्रापासून सुरुवात करून, म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी ज्या आहुती दिल्या जातात त्याच्यापासून सुरुवात करून जे सत्रात्मक यज्ञ आहेत, म्हणजे किमान 1 वर्षभर चालणारे यज्ञ, या सर्वांचं विवरण आणि त्यातील बारीक सारीक तपशील आपल्याला वेदामध्ये सापडतात. आता हे जी सगळी यज्ञीय पात्र ती नंतर तुम्ही पाहालच, ती कोणकोणत्या वृक्षापासून बनवायची, मनात आलं कोणत्याही वृक्षाची फांदी आणली तोडली असं चालतं का नाही, तर त्यांनी 7 प्रकारचे यज्ञीय वृक्ष सांगितलेले आहेत. त्या वृक्षापासूनच ही सारी पात्र बनवली जातात. जसं शमी आहे, अश्वत्थ आहे, उदुंबर आहे, पलाश आहे, विकंकत आहे, खदिर आहे आणि बिल्व आहे. अशा वृक्षांपासूनच ही सारी यज्ञीय पात्र निर्माण केली जातात. मग त्यांचं काही प्रमाण त्यांनी सूत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जसं 1 वितस्ती, म्हणजे आपण ज्याला मराठीमध्ये वीत म्हणतो त्याला ते वितस्ती असं म्हणतात. म्हणजे वितस्तीवरूनच वीत हा शब्द आलेला आहे. दुसरं प्रादेश. आता बघा, समिधा
कोणत्याही यज्ञामध्ये आहुतीसाठी समिधा वापरतात. आज आपणही पाहतो घरामध्ये ग्रहयज्ञ आहे, वास्तुशांत आहे, गुरुजी समिधा घेऊन येतात. मग त्या समिधांचं प्रमाण काय असावं तर ते म्हणतात प्रादेश मात्राहा समिध कार्याहा. मग प्रादेश म्हणजे काय तर तर्जनी म्हणजे हे बोट आणि अंगठा हे जे अंतर आहे त्याला प्रादेश असं म्हटलं जातं. मग अरतनी हे एक माप आहे. मग अरतनी म्हणजे काय तर कनिष्ठिकेचं टोक आणि कोपर हे जे अंतर आहे त्याला अरतनी असं म्हणतात. आणि बाहू मात्र म्हणजे मधलं बोट ते खांदा हा जो हात आहे त्याला बाहू असं प्राधान्याने ही 4 प्रमाणं त्यांनी सांगितलेली आहेत. आणि प्रत्येक पात्र हे कोणत्या वृक्षापासून बनवायचं, त्याचं माप काय आहे, त्याची रुंदी किती असावी. आता आपण म्हणतो आहुती देण्याच्या पळ्या आहेत, ते जे पळीचं खोलगटपणा आहे तो किती करायचा तर यज्ञपात्र वृक्ष नावाच्या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे पाणी मात्रम म्हणजे आपला जो तळ हात आहे तळ हाता एवढं ते बिलं बनवावं. असे बारीक सारीक तपशील आपल्याला अनेक ग्रंथामध्ये पाहायला मिळतात. मदन पारिजातासारखा ग्रंथ आहे. आता नाव ऐकल्यावर आपल्याला वाटेल की मदन पारिजात हा ग्रंथ काय आहे तर तो ग्रंथ या यज्ञीय सगळे जे काही पात्र आहेत त्याचं विवरण त्या मदन पारिजात ग्रंथामध्ये येतं. असे अनेक ग्रंथ आहेत, श्रौतसूत्र आहेत, प्रयोगकार आहेत, निबंधकार आहेत, पद्धती ग्रंथ आहेत. या सगळ्या ग्रंथांमध्ये पात्राबद्दल आपल्याला अनेक प्रकारचे उल्लेख सापडतात आणि फार बारकाईने तपशील त्या पात्रांमध्ये त्यांनी दिलेले आहेत. तर आता इथे जे आपण पाहतोय तो अग्निहोत्र विहार आहे. आता इथे पहा, तुम्हाला इथे एक गोलाकार कुंड दिसतंय. ते गोलाकार जे कुंड आहे वर्तुळाकार त्याला गार्हपत्य असं म्हणतात. अर्धवर्तुळाकार जे कुंड आहे ते दक्षिणाग्नी आहे किंवा अनवाहार्य पचन. आणि चौकोनी जे कुंड दिसतंय त्याला आपण आहवनीय असं म्हणतो. आता थोडक्यात याची आधी माहिती सांगते, मग पुढे आपण पात्रांकडे वळू. यातला जो आहवनीय अग्नी आहे जो चतुरस्र म्हणजे चौरस आकाराचा आहे तो पूर्व दिशेला असतो. आणि आहवनीय हा यज्ञातला एक महत्त्वाचा अग्नी आहे. ज्या अग्नीमध्ये प्राधान्याने सर्व आहुती दिल्या जातात त्याला आहवनीय असं म्हणतात. त्यामुळे बघा, जो यजमान आहे यज्ञ करणारा तो आहवनीय अग्नीच्या उजव्या बाजूला बसलेला असतो. याचं कारण असं आहे की प्रत्येक आहुती दिल्यानंतर मग ती याज्ञा असो, अनुवाक्या असो, सामिधेनी असो, प्रधान आहुती असो, कोणतीही आहुती दिली की यजमानाने प्रत्येक देवतेचा नामोच्चार करून त्याग मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे आता अग्नीला आहुती दिली तर लगेच यजमानाने म्हणायचं आहे अग्नय इदन्न मम. म्हणजे प्रत्येक मंत्र संपल्या आहुती दिल्या क्षणी यजमानाने त्यागमंत्र उच्चारायचा आहे. त्यामुळे यजमान हा आहवनीयाच्या इथे बसलेला आहे. त्याच्या शेजारी ब्रह्मा नावाचा ऋत्विज बसतो. आता हा ब्रह्मा कोण आहे तर आपल्याला आपस्तंभामध्ये असं वचन आढळतं प्रत्येक ऋत्विजांच्या कर्माबद्दल की ऋग्वेदेन होता करोती यजुर्वेदेन अध्वर्युः सामना उद्गाता त्रिभिर्ब्रह्मा. म्हणजे जो होता आहे तो ऋग्वेदाने यज्ञामध्ये कर्म करतो. मग ऋग्वेदाने कर्म करतो म्हणजे काय तर प्रत्येक देवतेला आवाहन करायचं, त्यांच्यासाठी याज्ञा, अनुवाक्या, सामिधेनी अशा अनेक विध ऋचा म्हणायचं काम हे होत्याचं आहे. मग अध्वर्यू, अध्वरम युनक्ती इति अध्वर्युः. अध्वर म्हणजे यज्ञ, यज्ञाला जोडणारा जो आहे तो अध्वर्यू म्हणजे तो यजुर्वेदाचा ऋत्विज आहे. म्हणजे या यज्ञामध्ये प्रत्येक जे इतर ऋत्विज आहेत त्यांना आज्ञा देणं, ब्रह्माकडून आपल्या पुढच्या कर्मासाठी परवानगी घेणं, हविर्द्रव्य तयार करणं, आहुती देणं ही सगळी कामं या अध्वर्यूची आहेत. म्हणून बघा, सायणाचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये या यज्ञकर्माबद्दल यजुर्वेद आणि ऋग्वेद सामवेद यांचं स्थान काय आहे तर सायणाचार्य असं म्हणतात भित्तिस्थानीयो यजुर्वेदः चित्रस्थानीयौ इतरौ. या यज्ञतंत्रामध्ये यजुर्वेदाचं स्थान एखाद्या भिंतीप्रमाणे आहे
आणि भिंतीवर जसं आपण चित्र काढतो त्याप्रमाणे ऋग्वेद आणि सामवेद हे त्या भिंतीवर काढलेल्या चित्राप्रमाणे आहेत. म्हणजे मूळ आधार आहे यजुर्वेद आणि त्याच्यासोबत ऋग्वेद आणि सामवेद. मग उद्गाता हा जो सामवेदी ऋत्विज आहे, मगाशी आपण राघव रामदासींच्या तोंडून ऐकलं असेल सामगान, सोमयागात तो फक्त आहे. हविष संस्थांमध्ये सामवेदी ऋत्विज नसतात. मग त्याचं हे काय आहे तर एकदाच्या यज्ञमंडपामध्ये होत्याने देवतांना बोलावलं की त्या देवतांना उद्देशून साम म्हणणं हे या उद्गात्याचं काम आहे. आणि हा जो ब्रह्मा आहे त्याला तीनही वेदाचं ज्ञान असलं पाहिजे, म्हणून त्रिभिर ब्रह्मा असं म्हटलेलं आहे. आणि अजून एक वचन आढळतं की स्थविष्ठो ब्रह्मा भवती, म्हणजे ब्रह्मा हा वृद्ध असला पाहिजे. मग तो वयोवृद्ध असून चालेल का? नाही, तर तो ज्ञानवृद्ध असला पाहिजे. किंबहुना ज्याला श्रौत कर्माचं उत्तम ज्ञान आहे, म्हणजे थेरी पण आलं पाहिजे आणि प्रॅक्टिकल पण आलं पाहिजे, अशाच व्यक्तीला ब्रह्मा केलं जातं. आणि तो जो ब्रह्मा आहे तो यजमानाच्या शेजारी बसलेला आहे. आणि कारण का तर सगळ्यात जास्त आहुती त्या आहवनीयामध्ये देणार आहोत आणि त्यासाठी देखरेख करायला तो ब्रह्मा आहे. मग ब्रह्म्याचं काम काय आहे तर हा जो अध्वर्यू आहे तो पुढचं काम करताना त्या ब्रह्माची अनुज्ञा म्हणजे परवानगी मागतो आणि नंतर इतर ऋत्विजांना तो आज्ञा देतो. पुढे आपण बघणारच आहोत की प्रणिता प्रणयन करताना तो कसं ब्रह्माकडे अनुज्ञा मागतो आणि प्रत्येक वेळी अनुज्ञा देताना तो ओम असं म्हणून पुढचं जे काही कर्म करायचं आहे त्याचा उच्चार करतो. हां, आता तू अध्वर्यू कर, आणि मग अध्वर्यू पुढच्या कृतीला सुरुवात करतो. आणि ब्रह्माचं अजून एक महत्त्वाचं काम असं आहे की हे जे 3 ऋत्विज आणि सोमयागामध्ये 16 ऋत्विज आहेत, या सर्व ऋत्विजांच्या कर्म करताना काही चुका झाल्या होऊ शकतं. अज्ञानाने ज्ञानाने नकळत काही मंत्रोच्चार करताना दोष झाला, आहुती देताना काही चुका घडल्या, तर प्रायश्चित्त देण्याचा अधिकार फक्त ब्रह्मा नावाच्या ऋत्विजाला आहे. आणि असं नाही आहे, आज आपण बघा स्मार्त कर्म आणि श्रौतातला भेद एक जाता सांगते की आज आपल्या घरी वास्तुशांत आहे, गणेश याग आहे, आधी सगळ्या प्रधान आहुती सगळं होतं आणि शेवटी आपल्याकडे स्विष्टकृत नावाची आहुती आपण देतो. पण श्रौतामध्ये तसं नाही चालत. सोमयागासारखं कर्म आहे, पहाटेपासून रात्रीपर्यंत अनुष्ठान चालू आहे. सकाळी एखाद्या ऋत्विजाच्या हातून काही चूक झाली, दोष झाला, तर रात्री कधीतरी ते लक्षात ठेवून त्याचं प्रायश्चित्त घेणं शक्य आहे का? नाही. म्हणून श्रौतामध्ये त्या वेळी प्रायश्चित्त तिथे सांगितलेली आहेत. त्यावेळी प्रायश्चित्त झाली म्हणजे ते लक्षात राहिलं नाही असं गोंधळ होण्याचा संभव नाही. त्यामुळे ब्रह्मा हा जो ऋत्विज आहे तो ज्ञानाने परिपक्व असला पाहिजे आणि त्याला सगळ्या ऋत्विजांची देखरेख करून बारकाईने हे यज्ञतंत्र पुढे नेणं हे या ब्रह्माचं काम आहे. म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर ब्रह्मा हा यज्ञाचा सुपरवायझर आहे. त्यामुळे तो तिथे बसलेला आहे. आता हे जे वर्तुळाकार कुंड आहे त्याला आपण गार्हपत्य असं म्हणतो. मग हा गार्हपत्य म्हणजे काय आहे तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की विवाहाच्या वेळी जो अग्नी प्रज्वलित करतात, ज्याच्यावर लाजा होम केला जातो, प्राचीन काळी तो अग्नी दंपतींच्या नावाने घरामध्ये ठेवला जात असे. म्हणजे घरात जर 3 मुलं आहेत आणि तिघांचाही विवाह झाला असेल तर प्रत्येक दंपतीचा वेगळा अग्नी, ज्याला आपण स्मार्ताग्नी, शालाग्नी, औपासनाग्नी, गृह्याग्नी असं म्हणतो, तो जो अग्नी आहे त्याच्यातला एक पेटता निखारा उचलून या गार्हपत्यामध्ये ठेवला जातो. जेव्हा तो यजमान श्रौताग्नींचा स्वीकार करतो तेव्हा गार्हपत्यातला निखारा गृह्याग्नीतला निखारा गार्हपत्यात ठेवला जातो. म्हणजेच हा जो शालाग्नी आहे, स्मार्ताग्नी आहे, औपासनाग्नी आहे, त्याचा विस्तार हा श्रौत कर्मामध्ये केलेला आहे. म्हणून श्रौताला
श्रौतकर्माला वैतानिक असं म्हणतात. आश्वलायन गृह्यसूत्राचं पहिलं वाक्यच आहे पहा, उक्तानि वैतानिकानि अथ गृह्याणि वक्ष्यामः. वैतानिक म्हणजे श्रौतकर्म आम्ही सांगितलं, आता गृह्याबद्दल आम्ही बोलतो. वितान म्हणजे विस्तार, म्हणजे एका अग्नीपासून 3 अग्नी केले, तो अग्नीचा विस्तार झाला, तसाच कर्माचा विस्तार आहे. म्हणून या गार्हपत्यामध्ये स्मार्ताग्नीचं प्रतीक म्हणून तो जो अग्नी आहे विवाहाच्या वेळी प्रज्वलित केलेला, त्यातली एक समिधा किंवा निखारा गार्हपत्यामध्ये ठेवला जातो. आणि तो अर्थात घराशी संबंधित अग्नी आहे. आणि म्हणून त्या गार्हपत्याजवळ यजमान पत्नी बसते. बघा, इथे स्मार्त आणि श्रौतात पुन्हा भेद आहे. आपल्या घरी कर्मकांड केलं जातं तेव्हा यजमान आणि यजमान पत्नी शेजारी शेजारी बसतात. श्रौतात तुम्हाला असं कधीही दिसणार नाही. यजमान पत्नी ही कायम गार्हपत्याच्या इथे बसलेली असते. आणि उजवीकडचा जो अर्धवर्तुळाकार अग्नी आहे त्याला दक्षिणाग्नी म्हणतात. दक्षिण दिशेला तो असतो, हे एक कारण. आणि दुसरं इष्टी, दर्शपूर्णमास इष्टी, त्यामध्ये ऋत्विजांना जो भात दिला जातो, तो चरू, तो शिजवला जातो या अग्नीवर, म्हणून त्याला दक्षिणाग्नी असं म्हणतात. किंवा अन्वाहार्य पचन. अन्वाहार्य पचन म्हणजे मागून शिजवला जाणारा तो जो चरू आहे, ब्रह्मौदन असं ज्याला म्हणतात, तो नंतर शिजवला जातो आणि नंतर त्यांना दक्षिणा म्हणून दिला जातो. म्हणून त्याला अन्वाहार्य पचन चरू, अन्वाहार्य चरू असं म्हणतात. तो या अग्नीवर शिजवतात म्हणून तो अन्वाहार्य पचन आहे. असा हा एक अग्निहोत्र विहार आहे. बाकीच्या गोष्टी इथे नीट दिसत नाही आहेत, पण आहवनीयाच्या डाव्या हाताला उत्कर असतं, एक प्रकारचा खड्डा, ज्याच्यामध्ये आता दर्भ कापून झालं, दर्भाची खालची मुळं आहेत, ती इकडे तिकडे टाकायची नाहीत. मग ती कुठे टाकायची, तर ती उत्कर जे आहे, खड्डा, म्हणजे त्यावेळी जे वापरलेलं गोष्टी आहेत त्याचा जो टाकाऊ भाग आहे, त्याज्य असा भाग आहे, तो तिथल्या तिथे टाकायचा. मीमांसा शास्त्रामध्ये आपल्याला माहिती असेल प्रतिपत्ती कर्म असं म्हटलं जातं. ते प्रतिपत्ती म्हणजे हेच आहे, वापरून जे झालेलं आहे त्यातला जो त्याज्य भाग आहे तो वेळच्या वेळी टाकून देणं. म्हणजे आजच्या परिभाषेत ह्याला आपण व्यवस्थापन म्हणू. नाहीतर इकडे तिकडे गर्भाची कुठेही मुळं पडलेत, कशाही समिधांचे तुकडे पडलेत, तर यज्ञमंडपामध्ये वावरताना या ऋत्विजांना किती त्रास होईल, म्हणून त्या क्षणी ते उचलून योग्य त्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली जाते. त्यासाठी ते उत्कर बनवलेलं आहे. पुढची स्लाईड. आता हे जे आहे ते यजमान हस्त प्रमाण आहे. आता मगाशी मी सगळ्या प्रमाणांचा उल्लेख केला होता. मग ते प्रमाण कसं आहे, तर जो यज्ञकर्ता यजमान आहे त्याला यज्ञाचं फळ मिळणार आहे. मग ही जी सगळी पात्रं आहेत, त्या काळी काही 12 इंची फुटपट्टी नव्हती, ती एक फुटपट्टी घेतली आणि यज्ञीय पात्र मोजली. मग जो यजमान आहे त्याला यज्ञाचं फळ मिळणार आहे. आणि म्हणून त्या यजमानाच्या हाताचं माप घेऊन, म्हणजे बाहू मात्र नाही, अरतनी असं माप घेऊन अशी ही एक पट्टी बनवली जाते. आणि त्या पट्टीवर बघा तुम्हाला अशा अंगुलीच्या रेषा दिसत असतील, म्हणजे बोटांच्या रेषा आहेत, म्हणजे अंगुल प्रमाण. ते जे अंगुल प्रमाण आहे त्याच्यासाठी ते असे मार्किंग तिथे केलेलं आहे. आणि त्याच्या आधारे मोजमाप घेऊन त्याप्रमाणे ती यज्ञीय पात्र बनवली जातात. पुढे आता ही आहे अग्निहोत्र हवणी. म्हणजे प्रत्येक यज्ञामध्ये वेगवेगळ्या पळ्यांचा वापर आपल्याला दिसेल. दर्वी नावाची पळी आहे, ती इतरत्र वापरतात का, नाही. तर दर्वी होम नावाची जेव्हा आहुती दिली जाते त्याच वेळी त्या पळीचा वापर करायचा. तसं अग्निहोत्र हे दैनंदिन कृत्य आहे. बघा, इतर ज्या इष्टी आहेत त्या दर प्रतिपदेला करायचे यज्ञ आहेत, म्हणजे प्रत्येकाचा काळ ठरलेला आहे. पण अग्निहोत्र तसं नाही. अग्निहोत्र हे दररोज करायचं कृत्य आहे. सकाळ संध्याकाळ ते केलंच पाहिजे. आणि म्हणून त्या अग्निहोत्रासाठी इतर पळ्यांचा वापर न करता अग्निहोत्र हवणी नावाची एक विशेष पळी बनवलेली असते आणि तिचाच वापर फक्त या अग्निहोत्रामध्ये केला जातो. ही जी पळी आहे अग्निहोत्र हवणी, ही इतरत्र वापरायची नाही असा त्यांचा नियम आहे. पुढे आता ही बघा, ही अरणी मंथा आहे. तुम्हाला माहिती आहे की प्राचीन काळी अग्नी प्रज्वलित करणं हे इतकं सोपं नव्हतं. म्हणून वेदामध्ये अग्नीला म्हणतात
सहसच सूनुः म्हणजे बलाचा पुत्र. का तर 2 लाकडांच्या घर्षणामधून हा अग्नी निर्माण होतो. मग कोणती 2 लाकडं? तर शमी किंवा शमीगर्भ अश्वत्थ याचाच वापर या अरणीसाठी केला जातो. तिथे आपल्याला वरती जे असं आडवं दिसतंय ज्याला भोट आहे ती आहे अधरारणी आहे आणि ही उत्तरारणी आहे. मध्ये तिथे ठोचलेली आहे बघा त्या प्रमंथला, आणि तो प्रमंथ आहे म्हणजे 2 ऋत्विज ती प्रमंथ घेऊन घुसळून ते अग्निमंथन करतात. आता पुढे आपण त्या अग्निमंथनाची एक व्हिडिओ क्लिप पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे अग्निमंथन कसं केलं जातं. काही वेळेला असंही होतं की 5 ते 10 मिनिटामध्ये अग्नी उत्पन्न होतो. काही वेळेला असाही अनुभव आहे की अर्धा तास अग्निमंथन केलं तरी अग्नी काही केल्या येत नाही. त्यामुळे तो पटकन येईल का किती वेळ लागेल हे आपण सांगू शकत नाही. आणि म्हणून या मंथनाच्या क्रियेमुळेच त्याला सहसच सूनुः बलाचा पुत्र, आणि ते घर्षण करायला खूप ताकद असावी लागते. आणि अशा पद्धतीने जेव्हा घर्षण होतं तेव्हा छोट्याशा ठिणगीच्या रूपामध्ये तो अग्नी तिथे येतो आणि नंतर तो शेण्यावर म्हणजे ज्याला आपण गौरी म्हणतो त्याच्यावर घेऊन नंतर आयतनामध्ये तो ठेवला जातो. व्हिडिओ क्लिप पाहू आपण. हा अग्निमथन आहे. म्हणजे आजकाल आपण काय करतो, अग्नी पेटवणं म्हणजे लगेच काडी पेटीने आपण करतो, परंतु या श्रौत यागामध्ये सहसा असं काडीपेटीने अग्नी पेटवत नाही. त्यामुळे अरणी आणि मंथा असं म्हटलेलं आहे. त्या अरणी मंथाने घुसळून आपण अग्नीचं निर्माण करतो. आणि तिथे बघा वरती एका ऋत्विजाने अशी एक आडवं असं हे धरलेलं आहे लाटण्या टाईप, त्याला ओविली असं म्हणतात. म्हणजे तो जो मधला मंथा आहे ज्याने घुसळलं जातंय ते निसटू नये म्हणून ती ओविली वरून दाबून धरलेलं असतं. आणि त्या 2 आता दिसतंय इथे अशा स्वरूपात. आणि त्या 2 लाकडांच्या घर्षणातून बघा आता खाली तिथे अग्नी प्रज्वलित होतो. एखादी ठिणगी येते त्याच्यामध्ये, धूर येतो, मग नंतर ठिणग्या यायला लागतात. मग ते एखाद्या शेणीवर किंवा प्राधान्याने श्रौतामध्ये शेणीवरच घेतलं जातं किंवा कापसावर किंवा नारळाच्या शेंडीवर असं घेऊन नंतर ते अग्नीच्या आयतनामध्ये म्हणजे अग्निकुंडामध्ये त्या अग्नीची स्थापना केली जाते. बघा आता अग्नी त्यात निर्माण झालेला आहे, ठिणगी त्यात आलेलं आहे. आता ते वाढवतं नंतर आपण त्याच्यामध्ये खाली जमिनीवर ठेवलेली जी अरणी आहे तिला अधरारणी असं म्हणतात. आणि तिच्यामध्ये असं मध्ये खड्डा केलेला आहे बघा, आणि वरतून मंथाच्या खालच्या बाजूला जो एक लाकूड जोडलेला आहे ती उत्तरारणी आहे. त्या 2 लाकडांच्या घर्षणाने हा अग्नी निर्माण होतो. बघा तो आता इकडे यज्ञकुंडामध्ये घालून वाढवला आहे. आता हे बघा इथे 2 पळ्या तुम्हाला दिसतील. मगाशी मी म्हणाले अनेक प्रकारच्या पळ्या यज्ञामध्ये वापरल्या जातात. इथे स्रुव आहे आणि एक द्विबिल स्रुव आहे. आता स्रुव म्हणजे आजच्या परिभाषेत बोलायचं तर चमचा. आता ही स्रुव का वापरायची तर आहुती देण्यासाठी आज्यस थालीमध्ये जे तूप साठवलेलं आहे ते तूप घेण्यासाठी या स्रुवचा वापर केला जातो. किंवा यज्ञामध्ये आघार नावाच्या आहुती दिल्या जातात. त्या आघार आहुतींच्या वेळी नेहमीच्या पळीचा जुहूचा वापर केला जात नाही. त्यावेळी या स्रुवेचा वापर करायचा म्हणून त्याच्यासाठी बनवलेली ही एक पळी आहे. आणि इथे तुम्हाला दिसत असेल द्विबिल स्रुव म्हणजे त्याचं वर्णन कात्यायनानं असं केलं आहे की द्विबिल स्रुव कसं बनवायचं तर नासाग्र पुटवत भाव्यम म्हणजे नाटपुड्यांप्रमाणे करावं म्हणून त्याचा आकार तसा केलेला आहे. त्याचं कार्य या स्रुवेप्रमाणेच आहे, कार्यात काही फरक नाही, फक्त आकार थोडासा वेगळा आहे. पुढे आता इथे दर्वी आहे पहा. मगाशी मी उल्लेख केला दर्वी होम नावाच्या आहुतींचा.
त्या दरवी होमाच्या आहुतींसाठी केलेली ही खास पळी आहे, त्याला दरवी असं म्हटलं जातं. आणि थोडं इथे बघा, ही एक जी पळी आहे त्याला सर्पाकार दरवी आहे. आकार त्याचा सर्पाप्रमाणे आहे. त्याला आकर्षण फलक असं पण एक नाव आहे आणि त्याचं कार्य तेच आहे, फक्त आकारामध्ये बदल केलेला आहे. पुढे आता आधी थोडी माहिती देते, मग क्लिप लावू आपण. मगाशी जो मी उल्लेख केला होता की ब्रह्मा, अध्वर्यू, यजमान या सगळ्यांच्या चर्चांमधून हे सगळं यज्ञकर्म पुढे जात राहतं. आणि तुम्हाला माहिती असेल की यज्ञकर्म चालू झाल्यानंतर जे ऋत्विज आहेत आणि यजमान पत्नी या कोणीही बोलायचं नाही. मंत्रोच्चाराव्यतिरिक्त त्यांनी काहीही संभाषण एकमेकांशी करायचं नाही. आणि समजा करायचं असेल म्हणजे कर्मकांडाशी निगडित त्या प्रक्रियेसंदर्भात तर संस्कृतमधून बोलावं असा नियम आपल्याला सूत्रग्रंथामध्ये सापडतो. मग हे जे प्रणिता प्रणयन, आपण नंतर ती क्लिप बघूया, तर तो जो अध्वर्यू आहे, आता प्रणिता म्हणजे काय, तर पवित्र केलेलं पाणी. तो देवो व सविता उत्पुनातु अच्छिद्रेण पवित्रेण वसो सूर्यस्य रश्मीभिः असा तैत्तिरीय संहितेतला मंत्र आहे. त्या मंत्राने दर्भ घेऊन ते पाणी पवित्र केलं जातं. त्याला ते प्रणिता पात्रामध्ये किंवा प्रणिता प्रणयन असंही त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये साठवलं जातं. मग ते जे प्रणिता पात्र आहे ते आहवनीयाच्या इथे नेऊन ठेवतात. मग त्याच्यासाठी आधी अध्वर्यू या ब्रह्माची अनुज्ञा मागतो. तो ब्रह्माला असं म्हणतो, ब्रह्मन अपप्रणेष्यामी, म्हणजे हे ब्रह्मन, आता मी प्रणिताचं प्रणयन करतोय. प्रणयन म्हणजे इथून पुढे नेतोय. आणि मग तो यजमानाला आज्ञा देतो, यजमान वाचं यच्छ. यच्छ म्हणजे इथे यमधातूचं रूप आहे, नियमन कर, म्हणजे आता तू बोलू नकोस असं त्याला यजमानाला त्यांनी आज्ञा दिली. मग तेव्हा ब्रह्मा पुढे म्हणतो, ओम प्रणय, हो बाबा आता तू प्रणयन कर. आणि मग तो जो ऋत्विज आहे अध्वर्यू तो प्रणिता प्रणयन करतो. तर आता ती क्लिप पाहू आपण. ओम प्रणय ओम प्रणयति सब प्रणयत्यपो देवी प्रणयानि यज्ञकुं सकुंसारजन्मः विरम्मदन्ते हा अध्वर्यू तिथून इकडे आला आणि त्याने ते प्रणिता पात्र तिथे ठेवलं. संषन्दान् देवी पात्राणि देवयाये संषन्दान् देवी पात्राणि देवयाये वानस्पत्याः रक्षायत्वा अग्निहोत्रमणिमादृते क्लेशायत्वा शूर्कं प्रत्युष्टं रक्ष प्रत्युष्टा आराधयः. आता हे बघा, सक्षीर प्रणिता प्रणयन. आता प्रणिता पात्रच आहे पण त्याला 2 बाऊल आहेत. आता हे कुठे वापरतात तर चातुर्मास्य यज्ञामध्ये या पात्राचा वापर होतो. म्हणजे एकीकडे पाणी पण त्यांना स्टोअर करायचं आहे आणि एकीकडे दूध पण त्यांना पाहिजे आहे. मग जे गाईचं धार काढलेलं दूध आहे ते तिथे ठेवण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी हे बनवलेलं पात्र आहे. मगाशी सुरुवातीला मी एक उल्लेख करायचा राहिले ते आत्ता हे पात्र पाहून आठवलं. मगाशी जे आपण अग्निहोत्र विहार पाहिला तर आहवनीय आणि गार्हपत्य याच्यामधली जी वेदी आहे त्या वेदीवर त्या यज्ञाला आवश्यक असणारी सगळी पात्र पहिल्यांदा मांडतात. असं होत नाही की कुठेतरी पात्र आहेत आणि मग शोधा रे, नाही. जी पात्र त्या यज्ञाला पाहिजे आहेत ती ओळीने मांडली जातात. आणि बघा तिथे सूत्रामध्ये एक असं वाक्य आहे, द्वंद्वम न्यंची पात्राणी प्रयुनक्ती, म्हणजे 2-2 जोडीने मांडतात. आणि न्यंची म्हणजे त्यांची तोंड खाली जमिनीकडे करून अशा पद्धतीने, म्हणजे थोडक्यात पालथी टाकून ती पात्र ठेवली जातात. कारण उलटी त्यांचं मुठं जर वरती ठेवलं, काही किडामुंगी पडली, काही झालं, कारण ते सगळं जी काही पात्र आहेत ती यज्ञासाठी वापरायचेत, पवित्र कर्मासाठी वापरायचेत, म्हणून ती शुद्धता पाहिजे, म्हणून ती पालथी करून पहिल्यांदा सगळी पात्र मांडतात आणि नंतरच तो यज्ञ सुरू होतो. पुढे आता हा शकट आहे.
यज्ञमंडपामध्ये म्हणजे सोमयागाबद्दल बोलते मी, 2 प्रकारचे षटट आपल्याला दिसतील. सोमयागाचा मंडप फार मोठा असतो, त्याच्यामध्ये उत्तरवेदीनंतर जो हविर्धान मंडप असतो, हविर्धान या शब्दावरूनच लक्षात येईल, जिथे हविर्द्रव्य ठेवलं जातं तो मंडप, तिथे आपल्याला असे 2 षटट दिसतील. त्या एका षटटामध्ये धान्य ठेवलं जातं, जे पुरोडाशासाठी चरूसाठी आवश्यक असलेलं सगळं धान्य या षटटामध्ये साठवतात. आणि दुसरा जो षटट आहे त्याच्यामध्ये सोमवल्ली ही साठवली जाते. आता षटटामध्ये धान्य ठेवायचं कारण काय आहे, तर त्याच्याही मागे त्यांचा विचार असा आहे की जमिनीवर जर धान्य ठेवलं, आता किमान सोमयाग 12 दिवस चालणार आहे. इकडे तिकडे सगळे ऋत्विज ये जा करत असतात, कुणाचा पाय लागला, कुठे पाणी सांडलं, दूध सांडलं, सोमरस त्याच्यावर सांडला, तर सगळं धान्य जे यज्ञासाठी आणलेलं आहे ते वाया जाऊ शकतं. जमिनीवर ठेवल्यावर त्याला किडे लागू शकतात. हे सगळं टाळण्यासाठी म्हणून त्यांनी विचारपूर्वक 2 षटट केलेले आहेत, की एका षटटामध्ये धान्य ठेवायचं आणि दुसऱ्या षटटामध्ये सोमवल्ली, जी सोमवल्ली विकत घेतलेली असते यज्ञाकरता, ती सोमवल्ली त्या षटटामध्ये ठेवली जाते. कारण का सोमवल्लीसुद्धा जमिनीवर ठेवत नाहीत, कारण ती ओली असते ना सोमवल्ली, आणि म्हणून तिला बुरशी लागेल असं काही होऊ नये म्हणून षटटावरती ती सोमवल्ली ठेवतात. ऐतरेय ब्राह्मणामध्ये असा आपल्याला गमतीशीर उल्लेख आहे की जेव्हा या सोमवल्लीला यज्ञमंडपामध्ये आणलं जातं आणि त्याच्यानंतर यज्ञमंडपात आणल्यानंतर हा जो षटट आहे त्या षटटाचा एक बैल सोडलेला असतो आणि एक बैल त्या षटटाला जोडलेला असतो. तो जो सोडलेला जो बैल आहे तिथे असं ऐतरेय ब्राह्मणामध्ये वचन आहे, शाला सदाम रूपम, म्हणजे जे वृद्ध लोक आहेत, जे घरामध्ये बसतात, जे आता वयापरत्वे कामधाम करू शकत नाहीत, त्यांचं हे स्वरूप आहे. आणि जो जोडलेला बैल आहे तो म्हणजे कर्म करणाऱ्यांचं स्वरूप आहे, असं ऐतरेय ब्राह्मणामध्ये म्हटलेलं आहे. पुढे आता हे सगळ्यांना पूर्वीच्या लोकांना परिचित असलेलं उलूखल मुसल आज कोणीही आपण पाहू शकत नाही. उखळ आपण ज्याला म्हणतो, धान्य काढण्यासाठी याचा वापर केला जातो. पुढे हे सगळ्यांना परिचित असणारं तसं पात्र आहे दृषदुपल, म्हणजे पाटावरवंटा. पुरोडाशासाठी जे काही पीठ बनवायचं आहे ते जात्यावर बनवत नाहीत, पाट्यावर केलं जातं. आता इथे पहा, तुम्हाला कपाल दिसत आहेत, म्हणजे खापराचे तुकडे. मग ते कपाल कसं बनवतात, तर नवीन एक मातीचा घट तो फोडला जातो आणि त्याच्यापासून त्या त्या यज्ञाला आवश्यक असणारं जे कपाल आहेत, खापर, ती बनवली जातात. त्याचं प्रमाण काय आहे, तर एक कपाल जर पुरोडाश असेल तर पाणी मात्र म्हणजे तळ हाता एवढं कपाल करावं असा उल्लेख आपल्याला आढळतो. आता अग्नीसाठी 8 कपाल आहेत, आदित्यासाठी 12 कपाल आहेत. तर आता इथे आम्ही वेगवेगळं केलं आहे, पण आज सोयीसाठी एक मोठं कपाल बनवलं जातं आणि त्याच्यावर विशिष्ट पद्धतीने रेघा मारल्या जातात आणि 8, 11, 12 असं करून त्या कपालावर तो पुरोडाश भाजला जातो. पुढे आता पुरोडाश भाजल्यानंतर हे जे पात्र आहे ते आहे पुरोडाश पात्र. आता पुरोडाश म्हणजे तुम्हाला, मला नेमकं इष्टीच्या ह्याच्यात ते मिळालं नाही व्हिडिओ क्लिप. तर पुरोडाश कसा बनवतात, तर तो जो कपाल आहे त्या कपालावर, आता समजा तांदूळाचा पुरोडाश बनवायचा आहे तर पीठ, आज आपण कसं शिरा बनवताना रवा भाजतो त्याप्रमाणे ते पीठ भाजलं जातं, त्याच्यामध्ये पाणी घालतात, मग ते शिजतं आणि त्यानंतर ते जे कपाल आहेत त्याच्यावरती तो पुरोडाश असा थापला जातो आणि अग्नीमध्ये तो भाजतात आणि मग तो पुरोडाश तयार होतो. मग तो पुरोडाश जो आहे तो आहुती देण्यापूर्वी ज्या पात्रात काढतात ते पात्र म्हणजे पुरोडाश पात्र आहे. ते हे पात्र आहे. पुढे आता बघा, हे इडा पात्र आहे. आता इडा म्हणजे काय, तर होता नावाचा जो ऋत्विज आहे त्याला जो पुरोडाशाचा भाग खायला देतात त्याला इडा असं म्हणतात. आता बघा, होता हा जो ऋत्विज आहे तो देवतांना यज्ञामध्ये बोलावणारा ऋत्विज आहे.
त्याला अधिकाधिक ऋचा म्हणायचं काम आहे. इष्टीमध्ये जर आपण पाहिलं कुठल्याही यज्ञात होता खरं तर सर्वात उशिरा यज्ञमंडपात येतो. अध्वर्यू जेव्हा त्याला आवाहन करतो, प्रैष देतो, होत रे ही, तेव्हाच होता यज्ञमंडपात येणार. तोवर होता यज्ञमंडपामध्ये विहाराच्या आत येत नाही. मग आल्यानंतर जास्तीत जास्त ऋचा या होत्याला म्हणायचे आहेत. मग ते प्रयाज असतील, अनुयाज, सामिधेनी, याज्या, पुरोनुवाट्या, जास्तीत जास्त ऋचा या होत्यानी म्हणायच्यात. म्हणजे त्याला वाणीचं काम होत्याला जास्त आहे. म्हणून पुरोडाश असेल, सोम असेल, याचा पहिला हिस्सा खाण्याचा अधिकार या होत्याचा आहे. आणि एवढंच नाही तर इष्टीमध्ये होत्याच्या बोटाला तूप लावलं जातं आणि ते तूप त्यांनी चाखायचं आहे. का तर सतत मंत्र म्हणून म्हणून त्याच्या घशाला कोरड पडते आणि म्हणून त्याला तूप खायला देतात. आणि पुरोडाशाचा मोठ्यातला मोठा हिस्सा या होत्याला खायला दिला जातो. त्याच्यासाठी बनवलेलं हे पात्र आहे ते इडापात्र. पुढे आता हे षडवत्त पात्र आहे. आग्निध्र नावाचा जो ऋत्विज आहे, खरं तर तो ब्रह्मगणातला ऋत्विज आहे, पण अध्वर्यूचा सहाय्यक म्हणून तो यज्ञामध्ये काम करतो. बघा, स्फ्य नावाचं एक शस्त्राचं प्रतीक पुढे तुम्हाला व्हिडिओ क्लिपमध्ये ते पाहायला मिळेल. दक्षिणेकडे तोंड करून हा अग्निध्र उभा असतो, स्फ्य नावाचं एक शस्त्राचं प्रतीक घेऊन. का तर आपल्याला पुराणांमध्ये, रामायण, महाभारत अनेक प्राचीन ग्रंथात असे उल्लेख मिळतात की किंवा वेदामध्ये पण म्हटलं आहे की निवृत्ती दिशा ही राक्षसांची दिशा आहे, दक्षिण दिशा ही राक्षसांची दिशा आहे. तिकडून ते यज्ञावर हल्ला करत असत, यज्ञाचा विध्वंस करत. आणि म्हणून हा जो अग्निध्र आहे तो शस्त्राचं प्रतीक म्हणून स्फेय हातात घेऊन दक्षिणेकडे तोंड करून यज्ञमंडपात उभा असतो. तो जो अग्निध्र आहे त्याला जो पुरोडाशाचा भाग दिला जातो तो अवत्त म्हणजे तोडणे. 6 वेळा तोडतात, म्हणजे 6 वेळा पुरोडाश नाही, 3 वेळा पुरोडाशातला भाग तोडतात आणि 3 वेळा त्याच्यावर आज्य म्हणजे तूप घातलं जातं. दोन्ही मिळून 6 होतं, म्हणून त्याला षडवत्त पात्र असं म्हणतात. त्यासाठी बनवलेलं हे पात्र आहे. बघा, 2 बिलं तुम्हाला दिसतील. एकेका पोर्शनमध्ये दोन्ही मिळून असं 6 संख्या करून ठेवलं जातं आणि त्या अग्निध्राला खायला देतात. पुढचं आता बघा, प्राशित्र हरणं हे एक जे पात्र आहे. मगाशी ब्रह्मा नावाच्या ऋत्विजाबद्दल मी विस्ताराने बोलले, जो वृद्ध आहे, यज्ञमंडपात बसून असतो. थोडक्यात काय, ब्रह्माला यज्ञामध्ये फारशी हालचाल नाही आहे, तो वृद्ध आहे, एका जागी बसायचं आहे आणि म्हणून त्याला पुरोडाशाचा छोटासाच भाग खायला देतात. म्हणजे आज आपण म्हणतो ना डायट, तर ब्रह्मा नावाचा ऋत्विज तो वृद्ध आहे म्हणून त्याला किती छोटा हो, उमराच्या फळा एवढा इतकासा तो ज्या भांड्यात ठेवतात त्याला म्हणतात प्राशित्र हरणं. प्राशित्रम ब्रह्मणो भागः. मग ते कसं बनवायचं तर बघा, इथे तुम्ही जेव्हा तिकडे प्रदर्शनी पाहायला याल तेव्हा मी ते उघडून दाखवेन. इथे तुम्हाला चौकोनी हे दिसतंय आदर्शाकृती, म्हणजे जुन्या काळातले आरसे आपण पाहिले असतील ना, बाजूला असं हे असतं, मध्ये गोल आरसा बसवलेला असतो, तसं ते प्राशित्र हरणं असतं. किंवा इथे बघा, अश्वत्थ पर्णवत पिंपळाच्या पानाप्रमाणे आहे, म्हणजे तो थोडासाच भाग आहे, म्हणून भलं मोठं पात्र कशाला बनवायचं, म्हणून छोटंसं पात्र, म्हणजे 4 अंगुलं एवढंच ते रुंद असावं असा आपल्याला सूत्रात उल्लेख आढळतो. म्हणून ते छोटंसं बनवलेलं पात्र आहे, त्याच्यात तो पुरोडाशाचा भाग ठेवून ब्रह्माला दिलं जातं, ते प्राशित्र हरणं. पुढे आता ही आहे प्रोक्षणी. आपण आज पाहतो बघा की कोणत्याही यज्ञकर्मामध्ये आपल्या घरी पण एखादं कृत्य झालं, मग ते स्मार्त यज्ञ असो काही असो, अभिषेक केला जातो. म्हणजे वेदकालीन जे कर्मकांड आहे त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाच्या ज्या गोष्टी सांगितल्या, जसं मंत्रोच्चार आहे, आशीर्वचन हा एक महत्त्वाचा भाग आहे, तसंच अभिषेक, पण तो आपण माणसांना करतो. इथे ही जी सगळी यज्ञीय पात्र आहेत त्या यज्ञीय पात्रांवर ते शुद्ध केलेलं पाणी प्रोक्षण केलं जातं.
बघा त्याचंच आपल्याला पुढे षोडशोपचार पूजेमध्ये आपण म्हणतो बघा, पूजेच्या सुरुवातीला अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थानरतोपि वा असं म्हणून त्या पात्रांवर जे काही आपण पाणी प्रोक्षण करतो तसंच हे प्रोक्षणी नावाचं पात्र आहे. ती जी सगळी यज्ञीय पात्र आहेत त्याच्यावर प्रोक्षण करण्यासाठी हे वापरतात. आणि याच्याबद्दल असा उल्लेख आहे. ते कसं बनवायचं आहे तर कमल मुकुलवत भाव्यम, कमळाच्या कळीप्रमाणे त्याचा आकार करायचा, म्हणून अशा पद्धतीनं केलेलं ते पात्र आहे प्रोक्षणी. पुढे आता बघा, या ज्या 3 आहेत त्यांना श्रुत असं म्हणतात, जुहू, उपभृत आणि ध्रुवा. आता ह्यांचं जर वैशिष्ट्य आपण पाहिलं तर यांची लांबी, रुंदी आणि ते जे बाऊल आहे, पळी ज्याने आहुती देतो, त्याची खोली, हे सगळं तुम्हाला एकसारखं दिसेल. कुठेही तुम्हाला त्याच्यामध्ये फरक दिसणार नाही. पण फरक कुठे आहे, त्यांच्या वापरात, यज्ञीय उपयोगात फरक असल्यामुळे त्याची नावं भिन्न आहेत. आणि एकदा एखादी पळी जुहू म्हणून ठरवली तर मध्येच ती उपभृत म्हणून वापरली, मध्येच ती ध्रुवा केली असं चालत नाही. त्यांची एक शिस्त आहे. त्या शिस्तीनेच त्या पळीचा त्या पात्राचा वापर करायचा. एवढंच नाही, ऋत्विजांनी कुठल्या दाराने यायचं, कुठल्या दाराने जायचं, कधी यायचं, यज्ञमंडपातून कधी बाहेर पडायचं, याच्याही बारीक सारीक सूचना आपल्याला श्रौतसूत्रामध्ये दिसतात. म्हणजे आजचं जे काही मॅनेजमेंट म्हणतो ते आपल्याला या श्रौत कर्मामध्ये अनेक ठिकाणी जर आपण बारकाईने पाहिलं तर ते दिसून येतं. आता ही जी जुहू आहे ती पळसापासून बनवलेली असते. आणि याचा वापर काय आहे तर हुयते अनया इति जुहू, जिच्या सहाय्याने आहुती दिली जाते तिला जुहू असं म्हटलं जातं. उपभृत ही आधाराला, उप अधिक भ्रू धातू, त्याच्यावरून उपभृत शब्द तयार झालाय. आधारासाठी जी पळी वापरतात म्हणजे आहुती देईपर्यंत. आता बघा, अध्वर्यू पहिल्यांदा त्या होत्याला आज्ञा देणार, अग्निम पहिल्यांदा तो ओ श्रावय असं म्हणून अग्निध्रला सांगणार, मग अग्निध्र त्याला उत्तर देणार, हो बाबा माझं लक्ष आहे आता. कारण अग्निध्र हा काय आहे, तो यज्ञमंडपाचं रक्षण करणारा आहे, अग्नी प्रज्वलित करणारा आहे, म्हणून अध्वर्यू त्याला आज्ञा देतो. मग तो म्हणतो हां सगळी तू प्रक्रिया चालू कर, माझं लक्ष आहे इकडे. मग तो होत्याला उद्देशून म्हणेल अग्निम यज, म्हणजे याज्जाम पठ, तू याज्जा म्हण. मग होता जो आहे तो त्या देवतेला उद्देशून याज्जा म्हणणार. आणि ही सगळी प्रक्रिया चालू असताना अध्वर्यू त्या आहवनीयाच्या इथे जुहू धरून उभा आहे, त्याच्यामध्ये आहुती आहे. मग त्या जुहूला आधार म्हणून खाली उपभृत धरलेली आपल्याला दिसते, अशी ती उपभृत आहे. आणि तिसरी जी पळी आहे त्याला ध्रुवा असं म्हणतात. यज्ञमंडपामध्ये कूर्च नावाचा एक मत्स्याकार असा स्टँड बनवलेला असतो. काही सूत्रानुसार तो मत्स्याकार असा बनवत नाही, तर जे गर्भ पसरलेले आहेत त्याच्यावरच ध्रुवा ठेवली जाते. आता ध्रुव या शब्दावरूनच कळेल की ती आढळ आहे, म्हणजे हलवायची नाही. आज्यस थालीमधून पहिल्यांदा स्रुवेने या ध्रुवामध्ये तूप घेतलं जातं, आज्य घेतलं जातं. मग स्रुवेनेच त्या जुहूमध्ये आज्य घेतात आणि आहुती दिली जाते. आता ध्रुवा ही हलवायची नाही. मग ध्रुवा ही पळी बनवली का असा प्रश्न कोणाच्याही मनात उपस्थित होईल. तरी ही जी जुहू आहे तिचा सतत संपर्क आहे तो अग्नीशी. मग अशा वेळी जर का ती तुटली, अग्नीमध्ये जळाली, कुठेतरी त्याला चीर पडली, तर यज्ञ थांबवणार आहात का तुम्ही? नाही. सुतार तर पात्र बनवून कधीच गेलेला आहे. मग अशा वेळी करायचं काय तर एक प्रायश्चित्ताची आहुती द्यायची आणि ती जी ध्रुवा आहे ती ध्रुवा पुढे जुहू म्हणून वापरायची. म्हणजे संभाव्य अडचणी काय येऊ शकतात याचा विचार करूनच त्याने ही पात्र एक्स्ट्रा बनवलेली आहेत. म्हणजे आजच्या परिभाषेत बोलायचं तर गाडीला जशी स्टेफनी असते तशी त्या काळातली ही पळीतली स्टेफनी आहे, तशी आहे ती ध्रुवा. आता आपण ती आहुती कशी दिली जाते याचं एक व्हिडिओ क्लिप पाहू. ओ श्रावय अशी त्याने अनुज्ञा. इथे बघा अशा पद्धतीने त्याने आहुती द्यायचं हे कर्म
इथे थोडक्यात दाखवलेलं आहे. पुढचं दाखवणार. आता हा आहे अंतर्धान तट. अंतर्धान म्हणजे पडदा. आता हा कधी वापरतात यज्ञामध्ये, तर देवांच्या पत्नींना जेव्हा यज्ञमंडपामध्ये आवाहन केलं जातं, अर्थातच त्यांना आहवनीयामध्ये आहुती देत नाहीत, त्यांना गार्हपत्य, कारण तो पत्नीचा अग्नी आहे ना, स्मार्ताग्नी आहे, पत्नीशी संबंधित अग्नी आहे, म्हणून देवांच्या पत्नींना जेव्हा पत्नी संयोजाची आहुती देतात तेव्हा आहवनीय आणि गार्हपत्य यांच्यामध्ये हा एक प्रकारचा प्रतिकात्मक पडदा ठेवला जातो, त्याला अंतर्धान कट असं म्हटलं जातं. पुढे आता हे आहे करंभ पात्र. चातुर्मास्य यज्ञामध्ये याची आहुती सांगितलेली आहे. मग हे करंभ बनवायचे कसे, तर सातूचं पीठ घ्यायचं, ते सातूचं पीठ दह्यामध्ये कालवायचं, आणि आज बघा आपल्याकडे वाढदिवस वगैरे असेल तर औक्षणासाठी म्हणून आपण कणकेचे दिवे बनवतो, तसेच दिवे बनवायचे, त्याला म्हणतात करंभ. आणि त्या करंभाची आहुती ज्या पात्रातनं दिली जाते ते करंभ पात्र आहे. आता काही सूत्रकारांनी तिथे असं म्हटलं आहे की करंभ पात्र काही त्यांनी सांगितलं नाही, तर सुपामध्ये ते दिवे ठेवायचे आणि सुपानेच आहुती द्यायची. पण काही सूत्रकारांनी करंभ पात्राचा निर्देश केला आहे. आता इथे मी मुद्दाम 2 पात्र दाखवलेत की दोन्ही पात्रांमध्ये जे बिलं आहे ज्याच्यावर ते दिवे ठेवायचे त्याची संख्या एकसारखी नाही आहे. मग जर इतकी शिस्त या यज्ञकर्मामध्ये आहे त्याच्या पात्रांमध्ये, तर इथे एका ठिकाणी 4 दिसत आहेत, कुठे कुणाच्या तरी यज्ञात 7 दिसतील, असं का वेगळेपणा आहे, तर त्यामागे असं संकल्पना आहे, असा उल्लेख आढळतो की यजमानाच्या घरी जेवढे सदस्य आहेत, जेवढे लोक राहतात त्यापेक्षा 1 आकडा जास्त असं तो करंभ बनवायचा. म्हणजे बघा, वृद्धी ही जी संकल्पना आपल्याकडे दिसते आजही, तीच संकल्पना इथे आहे. म्हणजे आज बघा 60 शांत आहे, तर 60 दिव्यांनी कोणी औक्षण करत नाहीत, तर 61 दिव्यांनी औक्षण केलं जातं. किंवा गुरुजींना दक्षिणा कोणी 500 देत नाहीत, 501 देतात. ही जी काही वृद्धीची संकल्पना आहे तीच या करंभ पात्रामधल्या करंभाच्या संख्येमध्ये दिसते. म्हणून इथे यजमानाच्या घरातल्या लोकांच्या संख्येनुसार करंभ पात्रातल्या बिलाची संख्याही बदलते. पुढे आता ही आत्तापर्यंत जी पात्र होती ती सगळी हविरी यज्ञामधली होती. हविरी यज्ञ म्हणजे काय, तर जिथे सोमाची आहुती दिली जात नाही असे जे यज्ञ आहेत त्यांना हविस संस्था किंवा हविरी यज्ञ म्हणतात. आता पुढची जी पात्र आहेत ती सगळी सोमयागामधली पात्र आहेत. त्यातलं हे पहिलं पात्र आहे राजासंधी. अर्थातच आम्ही प्रदर्शनीसाठीही छोट्या आकारात केले. प्रत्यक्षात तुम्हाला ती उंच अशी, कोणी जर यज्ञ कधी पाहिला असेल किंवा बघायची संधी मिळाली तर ती उंच अशी तुम्हाला दिसेल. आता राजा म्हणजे काय, तर सोमाला वेदामध्ये राजा म्हणतात. सोमो वै ओषधीनाम राजा असं वाक्य आहे वेदात. मग हा जो राजा आहे सोमराजा, तो यज्ञमंडपात आल्यानंतर तुम्हाला माहिती असेल की सोमराजा हा यज्ञमंडपात आला, तो अतिथी म्हणून आला आहे, म्हणून त्याच्या स्वागतासाठी आतिथ्येष्टी नावाची इष्टी केली जाते. आणि नंतर त्याला त्या यज्ञमंडपामध्ये शकटामधून उतरवल्यावर या राजासंधी, आसंधी म्हणजे खुर्ची, त्या सोमाला बसवण्यासाठी केलेली ही खुर्ची आहे. आणि प्रत्येक सुट्ट्या जेव्हा असतात, आता समजा जर का 6 दिवस सुट्ट्या असेल, 7 दिवस सुट्ट्या असेल, सुट्ट्या म्हणजे सोमरस ज्या दिवशी काढला जातो तो दिवस, मग त्यावेळी 3 सवन आहेत, प्रातःसवन, माध्यंदिन सवन आणि तृतीय सवन. सायं सवन असं कधीही म्हणत नाहीत, कारण माध्यंदिन सवन कधीही संध्याकाळी संपत नाही. त्यामुळे तृतीय सवन असाच उल्लेख आपल्याला सगळीकडे आढळेल. तर त्या दिवशी जेवढं काही सोमवल्लीचा रस काढायचा असेल तेवढी सोमवल्ली ही या राजासंधीवर ठेवली जाते. त्यासाठी बनवलेलं हे पात्र आहे. आणि तिथे तुम्हाला नीट दिसेल वरती जुन्या काळामध्ये ज्या बाज अशा दोरी बांधून विणून केल्या जायच्या तशा पद्धतीनं वरती त्याची रचना आहे. याचंही कारण तेच आहे की सोमवल्ली ही ओली असते वनस्पती, ती वेल आहे.
जर असं बंद असं पात्र केलं तर ते कुजू शकते, त्याला हवा लागावी म्हणून दोरीच्या सहाय्याने विणून बनवलेली अशी ती आसंदी आहे. पुढे आता हे आहे अधिशमन फलक. बघा, सोमवल्लीला राजा संधीवर ठेवलं हविर्धान मंडपामध्ये, मग त्या सोमाचा रस काढायचा आहे. तर त्या हविर्धान मंडपामध्ये उपरव नावाचे जे काही खड्डा बनवलेला असतो, त्या खड्ड्यावर एकदम तो द्रावण म्हणजे पाषाण ठेवत नाहीत सोम कुटायचा. तर त्याच्यासाठी आधी या 2 फळ्या ठेवल्या जातात, त्याला अधिशवण फलक असं नाव आहे. या फळ्यांवरती तो दगड ठेवला जातो आणि दुसऱ्या दगडाने वरून ठेचून त्या सोमाचा रस काढतात. पुढे आता हे आहे द्रोण कलश. द्रोण म्हणजे बोट, होडी. होडीच्या आकाराचं हे पात्र आहे. तर या पात्रामध्ये सोम जो रस आहे जो गाळलेला, ते दशापवित्राचा फोटो इथे नाही आहे. तर दशा म्हणजे पांढऱ्या रंगाची लोकर. पांढऱ्या रंगाच्या लोकरीपासून 1 वीत असती म्हणजे 1 वीत रुंदीचं असं पात्र म्हणजे एक प्रकारचं गाळणं विणून असं बनवलं जातं. बघा, लोकर आहे ते विणलेलं आहे. वरून जेव्हा सोम रस गाळला जातो तेव्हा वेलीच्या काड्या असतील, पानांचा चोथा असेल, तो लोकरीच्या धाग्याला अडकतो आणि खाली आपल्याला शुद्ध केलेला सोमरस मिळतो, ज्याला आपण म्हणतो पवमान सोम. म्हणजे ऋग्वेदातलं 9वं मंडल ज्याच्यामध्ये या सोमरसाची स्तुती आहे, तो जो पवमान सोम आहे तो या द्रोण कलशामध्ये साठवला जातो. त्यासाठी बनवलेलं हे पात्र आहे. आणि नंतर परिप्लू नावाच्या एका पात्राने, त्याचाही इथे फोटो नाही आहे, त्या परिप्लू नावाचं जे पात्र आहे त्या पात्रामधून तो सोमरस पुढे ग्रहामध्ये घेतला जाऊन नंतर त्याची आहुती दिली जाते. असं हे सोमरस, शुद्ध केलेला सोमरस साठवण्याचं हे पात्र आहे. पुढे हे परिप्लू नावाचं पात्र आहे. मगाशी मी त्याचा उल्लेख केला की ते परिप्लू पात्र म्हणजे गाळलेला सोमरस घेण्यासाठी केलेलं पात्र, त्याला म्हणतात परिप्लू. पुढे आता हे जे आहेत ते ग्रह आहेत. आता याचा 9 ग्रहाशी काहीही संबंध नाही. गृह्यते अनेन इति ग्रहः, ज्याने सोमरस घेतला जातो त्याला ग्रह असं म्हणतात. प्रत्येक देवतेसाठी भिन्न भिन्न ग्रहांचा उल्लेख आपल्याला सूत्रामध्ये आढळतो. आता त्याला एक वैशिष्ट्यपूर्ण मी दाखवते. आदित्य ग्रह आपल्याला दिसेल की ज्याला अश्वशफ म्हणजे घोड्याचं खूर ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे त्याची रचना इथे केलेली असते. असे प्रत्येक देवतेचे ग्रह कसे बनवायचे त्याचं विवरण आपल्याला सापडतं. आणि ऋतुग्रह नावाचे ग्रह आहेत की ज्याला दोन्ही बाजूला तोंड असतं, म्हणजे दोन्ही बाजूनी सोमरसाची आहुती दिली जाते. कारण 2 ऋत्विज तो एकच ग्रह घेऊन आहुती देतात, अध्वर्यू आणि प्रतिप्रस्थाता. म्हणजे उजव्या बाजूनी अध्वर्यू आहुती देतो आणि डाव्या बाजूनी प्रतिप्रस्थाता आहुती देतो. म्हणून ती 2 बाजूनी तोंड असणारं असा तो ग्रह बनवलेला असतो. पुढे हे पण ग्रहच आहेत. पुढे जाणार. हां, आता हे चमस आहेत बघा. तर चमस म्हणजे काय, तर यज्ञामध्ये म्हणजे सोमयागामध्ये चमसाध्वर्यू नावाचे काही ऋत्विज असतात जे त्या ऋत्विजांचे सहाय्यक असे ऋत्विज आहेत. आणि असे ते जे ऋत्विज आहेत 10 ऋत्विज असतात. त्या ऋत्विजांकडून जेव्हा सोमरसाची आहुती दिली जाते त्याच्यासाठी बनवलेली ही पात्र आहेत. म्हणजे चमसांची संख्या 10 आहे आणि प्रत्येक ऋत्विजानुसार चमस हे वेगळेपणा कुठे आहे तर त्याच्या दांड्यामध्ये वेगळेपणा आहे. त्याचा लांबी, रुंदी, खोली सगळं सारखंच आहे. पण त्या काळी काही लेखन कला नव्हती, लिपी नव्हती. मग एकमेकांचा चमस गोंधळ होऊ नये म्हणून त्याचा जो हात आहे, मूठ आहे, ती मूठ त्यांनी वेगळी बनवली. जसं ब्रह्माचा चमस असेल तर तो स्क्वेअर म्हणजे सरळ असं त्याचं असावं असं त्यांनी सांगितलं. नेष्ट्रूचा असेल तर तो उजवीकडे वळलेला असावा. असे बारीक सारीक तपशीलवार निर्देश या चमसाबद्दल आपल्याला सूत्रग्रंथामध्ये आढळतात. ते हे सगळे चमस आहेत. पुढे हां, आता हे उखा नावाचं पात्र आहे. बघा, आत्तापर्यंत आपण सगळी पात्र पाहिली ती लाकडाची होती.
पण हे मात्र मातीचं भांडं आहे. कशासाठी? तर अग्नी हातामधून आपण घेऊन जाऊ शकत नाही. मग जो शालामुठी या अग्नी आहे म्हणजे पूर्वीचा आहवनीय, तिथून जेव्हा उत्तरवेदीवर आपल्याला अग्नी न्यायचा असतो त्यावेळी या उठापात्रामध्ये अग्नी म्हणजे अग्नीचे निखारे, प्रज्वलित असा अग्नीचा निखारा याच्यामध्ये घातला जातो आणि तो नेला जातो. त्याच्यासाठी बनवलेलं हे पात्र आहे, त्याला उठा असं म्हणतात. पुढे आता हे आहे महावीर पात्र. तुम्हाला माहिती असेल की यज्ञामध्ये प्रवर्ग्य नावाचा विधी केला जातो. आपण जी च्यवन भार्गवाची कथा ऐकतो आख्यायिका, च्यवनप्राश ज्याला म्हणतात, की अश्विनव देवांनी च्यवनाला तारुण्य दिलं आणि ती तैत्तिरीय संहितेत कथा आहे, शतपथ ब्राह्मणामध्ये कथा येते. थोड्याफार फरकाने ती अनेक वैदिक वाङ्मयामध्ये कथा आढळते की च्यवन ऋषींनी सांगितलं की काशी क्षेत्री देव जे यज्ञ करत आहेत त्याला मस्तक नाही. मग अश्विनव म्हणाले आणि की त्याला मस्तक कसं मिळणार? तेव्हा या च्यवनांनी त्या अश्विनवूंना ही प्रवर्ग्य विद्या दिली आणि या प्रवर्ग्याच्या माध्यमातून च्यवन ऋषींनी त्या यज्ञपुरुषाचं जे मस्तक छिन्न झालं होतं ते ठेवलं, अशी ती एक आख्यायिका आहे. तर हा जो प्रवर्ग्य विधी आहे तो सोमयागाच्या प्रारंभी केला जातो, ज्याच्यामध्ये गाईचं दूध आणि शेळीचं किंवा बकरीचं दूध घेतात. अगदी ते तत्काळ काढलेलं दूध असतं. कधीतरी दुपारी काढलं आहे, संध्याकाळी त्याची आहुती द्यायची असं चालत नाही. प्रवर्ग्याची वेळ झाली की तत्काळ धार काढायची आणि ते धारोष्ण ज्याला आपण म्हणतो ते दूध घेतलं जातं. त्याच्यामध्ये गरम केलेलं तूप घालतात आणि त्याची आहुती दोघा ऋत्विजांनी द्यायची असते. ती अशा पद्धतीने दिली जाते की दोन्हीही भांड्यातलं हे जे महावीर आहे, जे आज्य तूप गरम करण्यासाठी वापरतात, त्या दोन्हीही पात्रातली धार जी आहे ती एकत्रित होऊन अग्नीमध्ये पडली की प्रचंड उंच अशी अग्नीची ज्वाळा तयार होते. मग त्याच्यासाठी बनवलेलं हे खास पात्र आहे म्हणून ते मातीचं आहे. मग हे जे त्याला म्हणतात महावीर किंवा त्याला धर्म असंही दुसरं नाव आहे. पुढे आता बघा, हे महावीर पात्र आहे, ते मातीचं आहे, ते गरम झालेलं आहे. मग अशा वेळी ते हाताने उचलणं शक्य नाही आहे, म्हणून ते उचलण्यासाठी बनवलेले चिमटे आहेत, त्याला शफऊ असं म्हणतात. या चिमट्यामधून ते महावीर घेतात. खाली उपयमनी नावाची एक पळी असते ज्याच्यामध्ये ते ठेवलं जातं आणि नंतर शफऊ उपयमनीन महावीर असं एकत्रित उचलून दोन्ही ऋत्विज यज्ञामध्ये प्रवर्ग्यासाठी त्या दुधाची आणि तुपाची आहुती देतात. पुढे आता हे आहे रौहिण हवणी. या प्रवर्ग्यामध्येच रौहिण नावाची एक देवता आहे आणि तिला एकाच खापरावर भाजलेल्या पुरोडाशाची आहुती द्यायची. तिथे कुठेही आज्य नाही आहे, पातळ हवीर द्रव्य नाही आणि म्हणून त्याच्यासाठी अशी ही बनवलेली पळी आहे की ज्याला कुठलंही बाऊल नाही आहे, म्हणून रौहिण हवनी. तुम्हाला असं त्याचा सरफेस जे आहे ते प्लेन दिसेल, तिथे पळी नाही आहे, अशी ती खास पळी आहे. पुढे आता हे आहे धवित्र. आता हे धवित्र म्हणजे काय तर एक प्रकारची अशी काठी बनवलेली आहे आणि त्याला पुढे कृष्णाजीनं लावलेलं असतं. आता हे कशासाठी बनवतात? पुन्हा त्याचा संबंध प्रवर्ग्याशीच आहे. जेव्हा मी हे सगळं सांगितलं तिथे तूप गरम केलं जातं, मग त्याची आहुती दिली जाते आणि अग्नीची प्रचंड उंच अशी ज्वाळा तयार होते. अशा वेळी ते अग्नी चांगले प्रज्वलित राहावेत म्हणून या धवित्रांनी एकाच वेळी 3 ऋत्विज म्हणजे 3 धवित्र बनवली जातात आणि एकाच वेळी 3 ऋत्विज एकेका धवित्रांनी त्या अग्नीला वारा घालत असतात, ज्यामुळे अग्नी चांगला प्रज्वलित होईल आणि ती आहुती दिल्या दिल्या अग्नीची प्रचंड अशी ज्वाळा तयार होईल. त्यासाठी बनवलेला हा एक विशिष्ट पंखा आहे जो इतरत्र वापरत नाहीत. इतरत्र वेणुधमनी वापरली जाते, इथेच फक्त धवित्राचा वापर होतो. पुढे आता हे कृष्ण विषाण आहेत, सांबरशिंग. आपल्याला माहिती आहे आयुर्वेदामध्ये त्याचा औषधी म्हणून वापर आहे. आता यज्ञात करायचे काय सांबरशिंग?
आणि प्रत्येकाकडे सोमयागामध्ये यजमान जे सगळे ऋत्विज आहेत त्या प्रत्येकाचं वेगळं कृष्ण विषाणं असतं, त्यांच्या कमरेला बांधलेलं असतं. मग त्याचा वापर मजेशीर आहे की 16 ऋत्विज आहेत, किमान 12 दिवस चालणारा ते वर्षभर चालणारा यज्ञ आहे. अशा वेळी जर त्या एखाद्या व्यक्तीच्या शरीराला जर ठास सुटली तर नखांनी खाजवायचं नाही, तर त्याच्यासाठी हे कृष्ण विषाणू वापरायचे. म्हणजे त्याच्याही मागे त्यांचा एक शरीराचा विचार आहे की ती जी नखं असतील, हाताची बोटं आहेत, नखं आहेत, आता पुरोडाशामध्ये तेच हात घालणार ना, त्याच हाताने पुरोडाश थापणार आहेत, त्यांनीच पळी घेऊन आहुती देणार आहेत. मग यज्ञ हे काय आहे? यज्ञो वै श्रेष्ठतमम कर्म असं यजुर्वेदात म्हटलं आहे. मग अशा वेळी आपल्या शरीरातलं जे काही इन्फेक्शन आहे ते हविर्द्रव्यामध्ये जाऊ नये. एकमेकांना स्पर्शही त्यांचा कर्म करताना होतोच ना. मग अशा वेळी एकमेकांना संसर्ग होऊ नये म्हणून या कृष्ण विषाणाचा वापर करायचा आहे. आणि एवढंच नाही, पुढे बघा सूत्रामध्ये असंही म्हटलं आहे की यज्ञ संपल्यानंतर ते कृष्ण विषाणू काय आपल्याजवळ ठेवायचं नाही आहे, त्या कृष्ण विषाणाचा त्याग करायचा आहे. म्हणजे टाकून द्या. का तर तुम्ही शरीराला खाज आल्यानंतर तुम्ही वापरलं आहे ना, मग ते इकडे तिकडे टाकायचं नाही, फेकून द्यायचं. त्यासाठी हे कृष्ण विषाण आहे. आता आज प्रॅक्टिकली सगळ्यांसाठी वेगळं मिळणं शक्य नाही आहे, त्या काळी सुलभ होतं. पुढे आता हा प्रेंख आहे. प्रेंख म्हणजे झोपाळा. आता तुमच्या डोळ्यापुढे कोकणातला झोपाळा येईल तेवढा उंचीवर हा नसतो. जमिनीपासून साधारण जेमतेम 8 फूट एवढा उंचीवर हा झोपाळा तिथे बांधलेला असतो. आता याचं कारण काय आहे तर महाव्रत नावाचा जो सोमयाग आहे त्या सोमयागामध्ये होत्याने रात्री, बाकी सगळे ऋत्विज विश्रांती घेत आहेत, तुम्ही जरा परिस्थितीचा विचार करा, सगळे ऋत्विज विश्रांतीला गेलेत आणि या होत्याने एकट्याने निष्केवल्य शस्त्र म्हणून 1000 ऋचा म्हणायच्यात ऋग्वेदातल्या, थोड्या थोड्या नाही. अशा वेळी त्या होत्याला झोप येऊ नये म्हणून त्याच्यासाठी केलेला हा झोपाळा आहे. बघा, झोपाळ्यावर माणूस जेव्हा बसतो तेव्हा तो फार सावध असतो, का तर पडू शकतो ना माणूस. म्हणून त्यांनी किती विचारपूर्वक बसला असता जमिनीवर तर ऋचा म्हणता म्हणता पेंडला असता, म्हणून ते होऊ नये. आणि अशासाठी त्यांनी केलेला हा प्रेंख आहे की ज्याच्यावर बसून त्यांनी या 1000 ऋचा, सूर्योदय होतो जवळजवळ, रात्री उशिरा सुरुवात करून 1000 ऋचा सलग म्हणणं, त्याच्यासाठी बनवलेला हा प्रेंख आहे. पुढे आता हा रथ आहे, चयन रथ असं याला म्हणतात. वाजपेय यागामध्ये, आता अनेक यज्ञामध्ये याचा वापर होतो, जसं अवभृत स्नान केलं जातं त्यावेळी या चयन रथामधून शोभायात्रा काढली जाते. पण वाजपेय यागामध्ये माध्यंदिन सवनात याचा एक वेगळा वापर केला जातो. त्यावेळचा जो रथ आहे ना त्याला 17 रथांची एक स्पर्धा होते. तिथे एका रथामध्ये यजमान पत्नी बसतात आणि बाकी जे 16 रथ आहेत तिथे कोणीही ऋत्विज जात नाहीत. तिथे गावातले जे पुढारी, ग्रामणी, आजच्या भाषेत नगरसेवक, आमदार इत्यादी, त्या सगळ्यांना त्या रथात बसवलं जातं. आणि बघा इथे पुन्हा आपल्याला अशी गंमत दिसेल की यजमानाचा जो रथ आहे त्याला 3 घोडे जोडतात. इतरांच्या रथाला 2च घोडे आहेत. यजमानाच्या रथाला मंत्रपूर्वक घोडे जोडतात आणि 2 नाही 3 घोडे जोडतात. म्हणजे आजच्या ह्याच्यात रिक्षा डोळ्यापुढे आणा, 2 घोड्यांपुढे 1 घोडा. आणि त्याला प्रष्टिवाही रथ असं म्हणतात. आणि त्या रथाचं वैशिष्ट्य असं असतं की तो सहज कुठेही वळू शकतो. आणि बघा 1 हॉर्स पॉवर जास्त आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे जेव्हा ही रेस होते, आता त्याची मर्यादा कशी ठरवायची तर 1 क्षत्रिय बाण मारतो. पहिला बाण पूर्वेला जिथे जाऊन पडेल तिथे जाऊन दुसरा बाण मारायचा, दुसरा जिथे पडेल तर तिथे तिसरा, असं 17वा बाण जिथे पडेल ती शर्यतीची अंतिम सीमारेषा. तुम्हाला माहिती असेल की पुण्यामध्ये 55 साली बापट, आहिताग्नी बापट यांनी SP कॉलेजमध्ये जो वाजपेय यज्ञ केला त्यावेळी जादूगार रघुवीर त्यांनी हे काम केलं होतं.
आणि त्यांनी मारलेला बाण हा ओंकारेश्वर मंदिराच्या पुढे जाऊन पडला आणि तिथपर्यंत मग ती शर्यत झाली. आणि ते जे 16 लोक आहेत त्यांच्या ह्याला 2 घोडे आहेत, यजमानाला 3 घोडे आहेत, म्हणजे 8 हॉर्स पॉवर जास्त आहे. त्यामुळे अर्थातच यजमान ही शर्यत जिंकतो आणि यजमानाने ही शर्यत जिंकली म्हणजे त्यांनी पृथ्वीवर विजय मिळवला, अशी एक संकल्पना आपल्याला दिसते. आता पुढे आता हे आहे रथचक्र. याचाही अनेक ठिकाणी वापर आहे. अग्न्याधानामध्ये हा जो ब्रह्मा नावाचा ऋत्विज आहे त्यांनी हे रथचक्र आहे ती वेदीमध्ये त्यांनी 3ही अग्निकुंडांच्या मधून ते फिरवायचं आहे, त्याच्यासाठी वापर आहे. एक नाभी दढणं म्हणजे नाभीपर्यंत यजमानाच्या उंचीची अशी एक काठी यज्ञमंडपामध्ये पुरली जाते. त्याच्यावरती हे रथचक्र तात्पुरतं फिक्स केलं जातं. त्याच्यावर ब्रह्मा बसतो आणि तो सामगान करतो. ब्रह्माने सामगान केलं म्हणजे यजमानाने अंतरिक्षावर विजय मिळवला, अशी त्यामागची संकल्पना आहे. आणि तुम्हाला आता प्रश्न पडेल की ब्रह्मा कसं काय सामगान करतो, तर बघा अग्न्याधानामध्ये पण अग्न्याधान कर्मात अग्नीची स्थापना केल्यानंतर देखील सामगान करावं असं काही सूत्रात सांगितलं आहे. मग 2 सामासाठी उद्गातृवर्ण करणार का नाही, म्हणून आपल्याला सूत्रामध्ये उल्लेखच आढळतो. ब्रह्मा अग्न्याधेये सामानी डियात असं काहीतरी एक शब्द आहे की ब्रह्माने अग्न्याधानामध्ये सामगान करावं, म्हणजे तेवढ्यासाठी उद्गातृला बोलवायची गरज नाही. पण इथे मात्र उद्गाता आहे, सामवेदी ऋत्विज पण आहेत, पण इथे मात्र ब्रह्माने सामगान यजमानासाठी करायचं आहे आणि त्या माध्यमातून यजमानाने अंतरिक्षावर विजय मिळवतो, अशी त्यामागची संकल्पना आहे. पुढे आता हा यूप आहे, हा मी छोट्या प्रमाणात केला आहे प्रतीक म्हणून. प्रत्यक्षात उत्तरवेदी समोर जो मोठाच्या मोठा स्तंभ बनवला जातो, प्राधान्याने जो पशुला बांधण्यासाठी वापरतात त्याला यूप म्हणतात. तो चतुरश्री म्हणजे चौकोनी आहे आणि अष्टकोनी असे दोन्हीही प्रकार आपल्याला आढळतात. पुन्हा वाजपेयामध्ये येते. जे मगाशी आपण रथांची शर्यत पाहिली, मग ब्रह्मानी केलेलं सामगान पाहिलं, ते झाल्यानंतर हा जो यूप आहे तो 17 अरत्नींचा यूप या वाजपेयामध्ये आहे. कारण प्रत्येक यागामध्ये एकेका संख्येला महत्त्व असतं. जसं अग्निष्टोमामध्ये 12 तसं वाजपेयामध्ये 17. मग या यूपाला 17 पायऱ्यांची शिडी लावली जाते आणि त्या शिडीवरून यजमान आणि यजमान पत्नी हे यूपारोहण करतात. त्यांनी यूपारोहण केलं म्हणजे त्यांनी स्वर्गावर विजय मिळवला, अशी त्यामागची संकल्पना आहे. म्हणजे या ओळीने 3 क्रिया केल्या जातात. म्हणून शतपथ ब्राह्मणामध्ये असं वाक्य आहे, तस्माद्वा एतत् त्रयं क्रियते, म्हणजे या 3 गोष्टी केल्या म्हणजे यजमानाने पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग यावर विजय मिळवला, अशी त्यामागे आपल्याला संकल्पना दिसते. पुढे आता ही आहे वसोरधारा. तुम्ही रुद्र अनेकांना माहिती आहे बघा, नमक आणि चमक. आता चमक हा पण आपण रुद्राचा भाग समजतो, पण मुळामध्ये तो खरं रुद्राचा भाग नाही. तैत्तिरीयामध्ये जर आपण पाहिलं चमक प्रकरण काढून, तर तिथे वसोरधारा मंत्राहा असं त्याचा उल्लेख आढळेल. म्हणून वसोरधारेची आहुती देण्यासाठी म्हणून बनवलेली ही खास पळी आहे. थोडक्यात संततधार आहुती जेव्हा द्यायची असते, आजच्या भाषेत सांगायचं तर अग्नीजवळ उभं राहणं शक्य नाही. कारण जेव्हा 1.5 तास 2 तास असं सलग जेव्हा आहुती द्यायचे, तेव्हा सतत तुम्ही असं 1-1 चमचा तूप घालणार का? प्रॅक्टिकली ते शक्य नाही. अग्नी खूप प्रज्वलित होतो. अशा वेळी अशी एक लांबच्या लांब पळी बनवली जाते. म्हणून त्याला 2 बाऊल दिसत आहेत पहा. इकडच्या बाऊलमधून जे बिलं आहे त्यातून तुपाची धार सोडली जाते, तूप घातलं जातं. मधला जो काही चॅनल आहे त्यातून ती तुपाची धार वाहत वाहत पुढच्या बिलामध्ये येते आणि यज्ञामध्ये आहुती दिली जाते. म्हणून संततधार आहुतीसाठी किंवा वसोरधारेच्या आहुतीसाठी या पळीचा वापर केला जातो. इथपर्यंत असं हे सगळी यज्ञीय पात्र आहेत.
खरं तर यज्ञीय पात्रांची संख्या खूप आहे, पण वेळेच्या मर्यादेमध्ये त्यातील जी काही वैशिष्ट्यपूर्ण पात्र आहेत ती फक्त इथे PPTच्या माध्यमातून मी सर्वांना दाखवली, त्याच्याबद्दल थोडंफार विवरण केलं. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की ही जी सगळी यज्ञीय पात्र आहेत, इष्टी सोडून जेव्हा एखादा सोमयाग होतो त्या सोमयागामध्ये पात्रांची संख्याही खूप आहे, ऋत्विजांची संख्याही जास्त असते. मग तुम्हाला असं वाटेल की यज्ञ झाल्यानंतर या पात्रांचं करतात काय? तर यज्ञ झाल्यानंतर ही पात्र इकडे तिकडे कुठेही ठेवली जात नाहीत. तर अवभृथ जेव्हा इष्टी केली जाते तेव्हा एक तर नदी पात्रामध्ये त्यांचं विधिवत विसर्जन तरी केलं जातं, अन्यथा अग्नीमध्ये त्यांचं विसर्जन केलं जातं. म्हणजे यज्ञकर्माला मगाशी मी वितान हा शब्द वापरला, म्हणजे एका कुंडामधून एका अग्नीतनं 3 अग्नी आणि त्या कर्माचा जसा विस्तार होतो तसंच यज्ञ समाप्तीच्या वेळी जे पसरलेलं जे सगळं यज्ञामध्ये साहित्य आहे, मग ते दर्भ असतील, समिधा असतील, ही सगळी यज्ञीय पात्र असतील, त्याची योग्य ती विल्हेवाट, म्हणजे योग्य ते त्या विल्हेवाट शब्द चुकीचा आहे, त्याचं योग्य प्रकारे विसर्जन केलं जातं. इष्टीमध्ये सुद्धा बघा त्या जे पसरलेले दर्भ आहेत ते दर्भ उचलून होता त्याची आहुती देतो. ते दर्भ तिथे ठेवले जात नाहीत, कुठलंही पात्र इकडे तिकडे ठेवत नाहीत, त्याचं विधिवत विसर्जन करतात. याचं कारण असं आहे, मगाशी मी म्हणाले यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्म किंवा यज्ञो वै सुतर्मा नौहू, म्हणजे यज्ञ हा श्रेष्ठ आहे. त्या श्रेष्ठ कर्मासाठी वापरलेली ही पात्र, माणसाचा स्वभाव आहे की जे आपण वापरात नाही ते आपण कुठेही अडगळीत टाकून देतो. असं होऊ नये आणि या पवित्र श्रेष्ठ कर्मासाठी वापरलेल्या पात्रांचा अयोग्य वापर होऊ नये, त्यांची अवहेलना होऊ नये, यासाठी यज्ञ झाला की त्या पात्रांचं विसर्जन करण्याचंही विधान आपल्याला या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे जर श्रौतसूत्र आणि या कर्मकांडाचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आपण ज्याला म्हणतो स्वयंशिस्त, शिस्त पाहिजे, व्यवस्थापन पाहिजे, मॅनेजमेंट, हे सगळं काही आपल्याला या यज्ञात दिसतं. कारण विचार करा तुम्ही, 16 ऋत्विज आहेत, यजमान पत्नी आहे, 17वा सदस्य आहे, 10 चमसाध्वर्यू आहेत, सोमप्रवाट आहे, एवढे सगळे वेगवेगळ्या कुलातले लोक एकत्र येतात. हे प्रचंड असं किमान 12 दिवस ते वर्षापेक्षा जास्त काळ चालणारं यज्ञ, या सर्वांनी एकत्रित येऊन हे अनुष्ठान करताना जर ही शिस्त नसेल आणि त्याचं जर व्यवस्थापन नसेल तर सावळा गोंधळच होईल आणि यज्ञ निर्विघ्नपणे पार पडणार नाही. आणि वेद काय म्हणतात, यज्ञ हे अविच्छिन्न कर्म आहे, कुठेही थांबायचं नाही, सतत ते चालू राहिलं पाहिजे, पुढचे विधी. त्यामुळे ही शिस्त त्यांनी लावलेली आहे. आणि या दृष्टीने जर श्रौतसूत्राचा अभ्यास केला तर या मॅनेजमेंट आज जे काही आपण म्हणतो त्याचे भरपूर उल्लेख आपल्याला या श्रौतकर्मामध्ये पाहायला मिळतात. असं हे सगळं जी आपण म्हणतो की आपली यज्ञ संस्कृती होती, पण त्याच्यामध्ये केवळ कर्मकांड नव्हतं, तर हविर्द्रव्याचाही एक जाताना उल्लेख करते की ओदन आणि चरू हे आपण वेदामध्ये शब्द वापरतो, पण बारकाईने पाहिलं तर त्यातला जो चरू आहे, म्हणजे आज आपण कुकरमध्ये जो भात करतो त्याला चरू म्हणतात. म्हणजे अनास्रावित मंडः अंतर्बाष्पः चरुः. मंड म्हणजे पेज, ज्याची पेज गाळली जात नाही आणि ज्याची वाफ जिरवली जाते त्याला चरू म्हणतात. तो चरू फक्त आहुतीसाठीच वेदांनी सांगितला, चरू हा कधीही खाण्यासाठी नाही. म्हणून ओदन हा जो आहे ती श्रावित मंडः ओदनः अशी ओदनाची व्याख्या आहे, की ज्याची पेज गाळली जाते. म्हणजे दक्षिण भारतात केला जाणारा भात तो खावा. प्रजापतिर्वा एषः यदोदनः किंवा ओदनमुद्ब्रवते परमेष्ठी वा प्रजापती. म्हणजे वेदांनी सुद्धा बघा हविर्द्रव्य म्हणून चरू सांगितला आणि खाण्यासाठी ओदन सांगितला. अशा पद्धतीने पण यज्ञातल्या हविर्द्रव्यांकडे आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. असं हे
यज्ञ हे एक विशाल असं एका समुद्रासारखं आहे आणि त्याच्यामध्ये यज्ञपात्र ही फार महत्त्वाची आहेत. म्हणून तैत्तिरीयामध्ये असं म्हटलं आहे, यो वै यज्ञायुधानि वेद स वेद यज्ञम. जो यज्ञायुधाने जाणतो ना त्याला यज्ञतंत्र बऱ्यापैकी अवगत होतं आणि म्हणून हा यज्ञपात्राचा अल्पसा परिचय करून देण्याचा मी यथामती प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देते आणि माझं हे भाषण थांबवते. नमस्कार.